नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या या ऑनलाईन YouTube प्लॅटफॉर्मवर. तर आपण ब्रह्मास्त्र या सीरीजमध्ये काय बघत असतो? थिअरी आणि एम-सी-क्यू सीरीज बघत असतो. तर आजचा हा आपला कितवा एपिसोड आहे? 19वा एपिसोड आहे. ठीक आहे. आपण आतापर्यंत 18 एपिसोड्स कंप्लीट केले. ज्यामध्ये आपण इंट्रोग्युमेंटरी सिस्टम, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम आणि आता आपण कुणाला सुरुवात केली आहे? तर आपण कार्डियाक सिस्टमला सुरुवात केलेली आहे. तर आजचा आपला कार्डियाक सिस्टम मधला कुठला टॉपिक आहे? तर एम-आय. एम-आय हा आज आपण टॉपिक बघणार आहोत. मायोकार्डियल इन्फ्राक्शन म्हणजे काय असतं? हे आपण काय करणार आहोत? डिटेलमध्ये बघणार आहोत. तर स्टार्ट करण्याच्या अगोदर जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, त्यांनी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये काय करायचं आहे? फीडबॅक द्यायचा आहे. ठीक आहे. फीडबॅक द्यायचा आहे. काय करायचं या व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. YouTube प्रमाणेच आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर पण तुम्ही आम्हाला काय करू शकताय? सबस्क्राईब किंवा फॉलो वगैरे करू शकता. इथे पण आपण काय करत असतो? मेडिकल क्विजेस वगैरे घेत असतो. त्याचबरोबर आपण काय करत असतो? जॉब अपडेट्स वगैरे आपण इथे डिलिव्हर करत असतो स्टुडंट्सला. तर आपला आजचा टॉपिक कुठला आहे? मायोकार्डियल मायोकार्डियल इन्फ्राक्शन. यालाच आपण काय म्हणतो? एम-आय असं आपण म्हणत असतो. तर हा काय आहे? एक कार्डियाक डिसीज आहे. याच्यामध्ये काय होतं? तुमच्या हार्ट जे आहे, ठीक आहे? हार्टच्या ज्या कुठल्या लेयर्स आहेत, हार्टची जी मेन जी लेयर आहे, जी काय करते? तुमचं कॉन्ट्रॅक्शनसाठी काय असते? रिस्पॉन्सिबल असते. त्याला आपण काय म्हणतो? मायोकार्डियम असं आपण म्हणतो. ठीक आहे. हार्टच्या ज्या पेरिकार्डियम, मायोकार्डियम आणि एपिकार्डियम या ज्या लेयर्स असतात, त्यापैकी मायोकार्डियम ही जी लेयर आहे, ती काय करते? तुमच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असते. आणि ह्या कॉन्ट्रॅक्शनची जी लेयर आहे, या लेयरला जर तुमचा ब्लड सप्लाय व्यवस्थित गेला नाही, तर तुमचा हार्ट काय होणार नाहीये? व्यवस्थित काय होणार नाहीये? कॉन्ट्रॅक्ट होणार नाहीये. हे कॉन्ट्रॅक्ट होणार नाही. त्याचबरोबर जर ब्लड सप्लाय व्यवस्थित नसेल, तर तिथे काय होणार नाही? ऑक्सिजन पण काय करणार नाही? जाणार नाही. आणि जर तिथे ब्लड सप्लाय आणि ऑक्सिजन सप्लाय जर नाही केला, तर तिथल्या ज्या सेल आहेत, त्या सेलची काय होणार आहे? डेथ होणार आहे. आणि तिथल्या ज्या सेलची डेथ झालेली असते, त्यालाच आपण काय म्हणतो? मायोकार्डियल इन्फ्राक्शन असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर आपण हे बघितलं होतं, की जेव्हा आपण काय करतो, हार्टचा ब्लड सप्लाय बघतो, तर जेव्हा आपण हार्टचा ब्लड सप्लाय बघितला होता, तेव्हा आपण बघितलं होतं, की आपल्याला कुठे असते, एक राइट कोरोनरी आर्टरी असते आणि एक लेफ्ट कोरोनरी आर्टरी असते. लेफ्ट कोरोनरी आर्टरीचे परत ब्रांचेस पडतात. कुठली लाडा एक आहे आणि दुसरी कुठली आहे, लेफ्ट सर्कम्फ्लेक्स आहे. त्यानंतर राइटचे अजून 2 टाइप पडतात. ती कुठली? आपली होती एक राइट पोस्टेरियर होती आणि दुसरी कुठली होती? राइट मार्जिनल. राइट मार्जिन आणि राइट पोस्टीरियर हा आपण ब्लड सप्लाय हार्टचा बघितला होता. जो की काय करतो हार्टला ब्लड सप्लाय करण्याचं काम करतो. हार्ट हा ऑर्गन पूर्ण शरीराला रक्त पुरवण्याचं काम करतो. पण हार्टला पण ब्लड सप्लायचं काम कोण करतं? तर ह्या राइट कोरोनरी आणि लेफ्ट कोरोनरी आर्टरी या करत असतात. पण जर जर फॉर एक्झाम्पल तुमचा जो आता हा हार्ट आहे आणि समजा इथे दिसतंय? या इथे जर समजा काहीतरी ब्लॉकेज असेल, तर हा जो एरिया आहे, हा या एरियाला काय होणार नाहीये, ब्लड सप्लाय मिळणार नाही. ब्लड सप्लाय मिळणार नाही. ब्लड सप्लाय नाही मिळाला याचाच अर्थ काय तिथे ऑक्सिजन पण मिळणार नाही. ऑक्सिजनचा पण सप्लाय नसणार आहे आणि मग इथे इव्हेंच्युअली काय होणार आहे तुमच्या ज्या कार्डियाक सेल आहेत, कार्डियाक सेल ज्या आहेत त्याची काय होणार आहे? डेथ होणार आहे. कार्डियाक सेलची काय होणार आहे? डेथ इथं होत असते. ही जी डेथ होते, ही कशा-कशामुळे होऊ शकते? त्याच्यानंतर याचे काय रिस्क फॅक्टर असू शकतात, काय कॉजेस असू शकतात, त्यानंतर याचं मॅनेजमेंट कसं करण्याचं आहे, हे आज आपल्या काय करणार आहोत व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर थिअरी पार्टला तुम्ही लाईटली घेऊ नका. ठीक आहे. आपण या थिअरीजच्या नंतर आपण काय बघत असतो, एम-सी-क्यू पण बघत असतो. त्याच्यामुळे तुमचं थिअरी जे आहे ते नीट असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं थिअरीज कन्सेप्ट ज्या क्लिअर असतील, तर तुम्ही की नाही एम-सी-क्यू काय करू शकता इझिली सॉल्व्ह करू शकताय. त्याच्यामुळे तुमचं थिअरीवर पण तेवढाच भर पाहिजे. ज्यांच्याकडे खूप टाईम आहे त्यांच्यासाठी ही सीरीज तर खूपच उत्तम आहे. ठीक आहे. आणि ज्यांच्यासाठी टाईम नाही त्यांनी काय करू शकतात, एम-सी-क्यू पण याच्यामध्ये सॉल्व्ह करू शकतात. तर आपली जी आता अपकमिंग एक्झाम आहे सी-एच-ओ, ठीक आहे. अपकमिंग एक्झाम आहे सी-एच-ओ. त्या अनुषंगाने आपण दुसरी सी-एच-ओची पण काय केली आहे, एक टार्गेट सी-एच-ओ अशी सीरीज सुरू केली आहे. तिचा काय असतो दररोज सकाळी 9 एएम सकाळी दररोज 9 वाजता व्हिडिओ येत असतो. त्याचबरोबर आपल्या अजून दुसऱ्या कुठल्या सीरीज आहे, आपली एक त्रिशूला सीरीज आहे, जी काय असते फक्त एम-सी-क्यूची आहे आणि ही जी आपली तुम्ही बघताय ती कुठली सीरीज आहे, ब्रह्मास्त्र सीरीज आहे. याच्यामध्ये काय बघतो आपण थिअरी प्लस एम-सी-क्यू बघत असतो.
या सर्व सिरीजचा जर तुम्ही कंबाइनली जर अभ्यास केला, तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज नाही आणि आपला हा सर्व जो कंटेंट आहे, हा पूर्ण कंटेंट तुमचा फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही ₹1 सुद्धा कुणालाही द्यायची गरज नाहीये. ठीक आहे. आपले सर्व नोट्स फ्री असतात. आपले सर्व क्विजेस सगळं फ्री हे असतं. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही पैसे घालायची गरज नाहीये. आपलं पूर्ण जे एज्युकेशन आहे, पूर्ण महाराष्ट्रातील स्टुडंटसाठी आपण पूर्णपणे फ्री देत आहोत. ठीक आहे. तर आपण कुठपर्यंत आलो होतो? आपण आलो होतो हार्टच्या सेलची डेथ होते आणि त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला मायोकार्डियल इन्फ्राक्शन नावाचा हा आजार होतो. इथपर्यंत आपण होतो. तर तुमच्या ज्या सेलची जी काय होत होती, डेथ होती. कशामुळे होत होती? तिथं ब्लड सप्लाय काय होत होता तुमचा? ब्लड सप्लाय काय होत होता? कमी होत होता. ब्लड सप्लाय कमी होत होता आणि त्याच्यामुळे काय होतं तुमचा ऑक्सिजन सप्लाय पण काय होत होता? कमी होत होता. मग याची जर आपल्याला कारणं बघायची असतील आणि पॅथोफिजिओलॉजी जर बघायची असेल, तर काय बघायला लागेल आपल्याला? त्याचं फर्स्ट मोस्ट कॉमन कॉज जर ते कुठला असेल, मोस्ट कॉमन कॉज कुठला असेल, तर ते आहे एथेरोस्क्लेरोसिस. एथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल ही तुमची काय आहे? एक ब्लड वेसल आहे. एक ब्लड वेसल आहे आणि तुमची जी लाईफस्टाईल आहे, ती लाईफस्टाईल अशी आहे तुमची, की तुमची लाईफस्टाईल कशी आहे? सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. म्हणजे तुमची कामं जी आहेत, ती बऱ्यापैकी कामं काय आहेत? बसून आहेत. तुमच्या लाईफमध्ये एक्सरसाइजचा अभाव आहे आणि तुमचं जे जेवण आहे, ते जेवण कसं आहे? तुम्ही फास्ट फूड खाताय, तुम्ही ऑइली फूड खाताय, तुम्ही जंक फूड खाताय. तर तुमच्या बॉडीमध्ये काय होतंय? कोलेस्टेरॉल लेव्हल वाढलेला आहे. मग हा जो कोलेस्टेरॉल आहे, तो जाणार कुठे? हा कोलेस्टेरॉल काय होतो? तुमच्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत, तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, त्याच्या साइडला असा टाचायला सुरुवात होतो आणि एक वेळ अशी येते, की हे काय होतं, हे पूर्ण असं तुमचं इथं पूर्ण जे आहे ते कोलेस्टेरॉल तुमच्या ब्लडला लायनिंग करतं. मग इथे या एथेरोस्क्लेरोसिसमध्ये काय होतं, तुमच्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत, त्याच्या वॉलची काय होते, इथे काय होते, तुमचा पूर्ण लिपिड लेयर तयार होते. आणि हे लिपिड लेयर तयार झाल्यामुळे काय होतं, तुमचा जो वे आहे, हा काय होतो, क्लिअर राहत नाही आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतो, तुमचा ब्लड सप्लाय बंद होऊ शकतो आणि कार्डियाक व्हेसल्स जे असतात, ते खूप मायन्यूट व्हेसल्स असतात आणि तिथे जर तुमचा ब्लॉक झाला, तर ते काय हार्ट काय एक व्हायटल ऑर्गन आहे आणि तो जर बंद पडला, तर तुम्हाला काय होऊ शकतो, तिथल्या ज्या सेल्स आहेत, त्या सेल्सची डेथ होऊ शकते आणि तुम्हाला मायोकार्डियल इन्फ्राक्शन होऊ शकतं. ठीक आहे. एक झाला आपला रिझन कुठलं? एथेरोस्क्लेरोसिस. त्याचप्रमाणे एथेरोस्क्लेरोसिस प्रमाणे सेम तुम्हाला काय बघायला मिळतं? एम्बोलस. ठीक आहे. एम्बोलस. त्याच्यानंतर दुसरे काय असतात? थ्रोम्बस. थ्रोम्बस हे वगैरे काय होऊ शकतं तुमचं सेम प्रकारे तुमचं काय होऊ शकतं ब्लड व्हेसल्सच्या रक्ताचा पुरवठा आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं अडथळा निर्माण करून जो तुमचा रक्तप्रवाह आहे तो खंडित करून तुम्हाला मायोकार्डियल इन्फ्राक्शन हा बसू शकतो. त्याचप्रमाणे अजून कुठले रिझन आहेत? दुसरा रिझन आहे व्हॅसोस्पाझम. व्हॅसोस्पाझम. कुठल्याही तुम्हाला जे एखादी अंडरलाईन डिसीज कंडिशन असेल आणि त्या अंडरलाईन डिसीज कंडिशनमुळं जर तुमच्या ब्लड व्हेसल जे आहेत, की फॉर एक्झाम्पल तुमची ब्लड व्हेसल आहे आणि तुम्हाला काहीतरी अंडरलाईन डिसीज कंडिशन आहे, त्याच्यामुळे तुमच्या ब्लड व्हेसल काय झाल्या, स्पाझम झाल्या. म्हणजे काय झालं त्यांचं जे आहे ते, जे त्यांचं ते पात्र होतं, ठीक आहे. त्याची जी रुंदी होती ती काय झाली, कमी झाली. त्यामुळे त्याचा ब्लड फ्लो काय होणार आहे, अफेक्ट होणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं, एम-आय बसू शकतो. अजून फॉर एक्झाम्पल तुमचं काय झालं आहे, अॅक्यूट ब्लड लॉस झालेला आहे. अॅक्यूट ब्लड लॉस. मग तुम्हाला काहीतरी एखादी इंजुरी झाली असेल किंवा तुमच्यामध्ये एनिमिया असेल, ठीक आहे. अशा कंडिशनमध्ये काय झालं तुमचं रक्त कमी झालं आणि रक्त कमी झाल्यामुळे तुमचं काय होणार आहे, रक्तपुरवठा पण कमी होतो आणि अशा वेळेस तुम्हाला मायोकार्डियल इन्फ्राक्शन हे होऊ शकतं. तर ही सगळी जी कारणं आहेत, ती कशाची आहेत तुमची एम-आयची कारणं आहेत. आता आपण कारणं तर बघितलेली आहेत, पण ही काय कारणं एकाएकी किंवा अचानक होत नसतात. आपण काय करू शकतो, काही पेशंट्समध्ये ही कारणं प्रेडिक्ट करू शकतो, की बाबा ह्या टाइपचे पेशंट्स आहेत, त्यांना हे कॉजेस होऊ शकतात. तर आपण त्याला काय म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो, रिस्क फॅक्टर असं आपण म्हणतो. काय म्हणतो? रिस्क फॅक्टर म्हणतो. तर ते कुठले रिस्क फॅक्टर आहेत? फर्स्ट आहे तुमचा कुठला? तुम्ही जर अल्कोहोलचं जर पेशंटमध्ये कन्झम्पशन असेल, तर पेशंटला काय होऊ शकतं, एम-आयची रिस्क येऊ शकते. दुसरं कुठलं? तर तुमच्या पेशंटमध्ये जर स्मोकिंगची हॅबिट्स असतील, ठीक आहे. स्मोकिंगची हॅबिट असेल, तर त्या पेशंटमध्ये होऊ शकतं. तर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री फॅमिली हिस्ट्री. जर तुमच्या जे ब्लड लाईन आहे, ब्लड लाईन म्हणजे कोण? आई-वडील, ठीक आहे. आई-वडील, त्यांचे आई-वडील जे काही झालं तुमची ब्लड लाईन झाली, फॅमिली ट्री झाली. फॅमिली ट्री म्हणजे जर कुणाला तुमच्या मायोकार्डियल इन्फ्राक्शन जर झालेलं असेल, तर तुम्ही काय असतात त्या डिसीजला मोर प्रोन असाल. कारण हा याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर पण इन्व्हॉल्व होतात. त्याचबरोबर हायपरटेन्शन आणि स्ट्रेस. जर एखाद्या पेशंटला काय आहे, हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर आहे, ऑलरेडी नोन केस ऑफ एच-टी-एन एखादा पेशंट असेल, तर त्या पेशंटमध्ये एम-आयचे चान्सेस भरपूर असतात. त्याचप्रमाणे स्ट्रेस. ठीक आहे. बऱ्याच वेळा आपण असं बघतोय, की एखाद्या
व्यक्तीला एखादी आपण धक्क्याची गोष्ट सांगितली किंवा एकदम तो स्ट्रेसमध्ये असेल, तर त्याला काय होऊ शकतो हार्ट अटॅक. हार्ट अटॅक ह्यालाच आपण काय म्हणतो, कॉमनली काय म्हणतो आपण एम-आय असं आपण मेडिकल टर्म्समध्ये म्हणतो आणि हार्ट अटॅक आपण काय म्हणतो कॉमनली जे आहेत आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, हार्ट अटॅक आला असं आपण म्हणतो. पण मेडिकल टर्मिनॉलॉजी जर आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायची असेल, तर ती कुठली यूज करतो आपण मायोकार्डियल इन्फ्राक्शन अशी आपण मेडिकल टर्मिनॉलॉजी यूज करतो. तर स्ट्रेसमध्ये पण काय होऊ शकतं पेशंटला एम-आय बसू शकतो. त्याचप्रमाणे डायबिटीज मेलाइटस ठीक आहे. डायबिटीज मेलाइटसच्या पेशंटमध्ये पण काय होऊ शकतं, मला एम-आय बसू शकतो. आणि टी-एम ह्याचं एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक सांगायचं झालं, तर त्याला आपण काय म्हणतो सायलेंट एम-आय म्हणतो. सायलेंट एम-आय म्हणतो. सायलेंट एम-आय आपण याला का म्हणतो? तर नॉर्मली जेव्हा एखाद्या पेशंटला एम-आय बसतो, ठीक आहे. जेव्हा एखाद्या पेशंटला एम-आय बसतो म्हणजे काय होतं त्याचं तिथला ब्लड सप्लाय कमी होतो, O2 कमी होतो. जेव्हा आपल्याकडचा ब्लड सप्लाय किंवा O2 कमी होतो, तेव्हा आपल्याला तिथे एक कंडिशन ते तयार होते. त्याला आपण काय म्हणतो इस्केमिया असं आपण म्हणतो. इस्केमिया म्हणजे काय? तिथला ब्लड सप्लाय कमी होणे. आणि तिथल्या सेल्स ज्या आहेत त्या काय करायला लागतात मग एनारोबिक रेस्पिरेशन करायला लागतात आणि एनारोबिक रेस्पिरेशन केल्यामुळे काय होतं तर लॅक्टिक ॲसिड प्रोडक्शन होतं आणि जिथे-जिथे लॅक्टिक ॲसिड प्रोडक्शन होतं, तिथे-तिथे तुम्हाला काय होतं पेन होतं. जेव्हा तुम्ही फास्ट पळायला लागता, तेव्हा तुमच्या पायांमध्ये काय होतं लॅक्टिक ॲसिड प्रोडक्शन होतं आणि तुमचे पाय दुखायला लागतात. त्याचप्रमाणे तुमच्या ज्या कार्डियाक सेल्स आहेत, तिथे पण लॅक्टिक ॲसिड प्रोडक्शन होतं आणि ते तुमचं पाय सॉरी कार्डियाक मसल जे आहे ते तुम्हाला तिथे दुखायला मग पेशंटला सिव्हिअर चेस्ट पेन होतं, सडन चेस्ट पेन होतं. ठीक आहे. तर आणि जेव्हा पेशंट डी-एमचा असतो, म्हणजेच काय पेशंटला डायबेटिक मेलाइटिस आहे, तर अशा पेशंटमध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, त्या पेशंटला कार्डियाक ज्या मसल्स जे आहेत तिथे पेनच होत नाही. म्हणजे पेशंटला एम-आय बसतो, पण पेशंटला कळतच नाही. म्हणजे पेनच नाही होत ना पेशंटला. पण आपण त्याला काय म्हणतो सायलेंट एम-आय असं म्हणतो. आणि अशा पेशंट्समध्ये पेशंटचे जे वाचण्याचे चान्सेस असतात ते खूप कमी असतात. कारण जर आपल्याला चेस्ट पेन होत असेल, तर आपण काय करू शकतो इमिडिएटली मेडिकल हेल्प आपण घेऊ शकतो. पण जर तुम्हाला चेस्ट पेन झालंच नाही, तर तुम्हाला कळणारच नाही की मला एम-आय बसला. ठीक आहे. मग तुमच्यामध्ये काय होणार नाही, डायग्नोज होणार नाही, ट्रीटमेंट होणार नाही. तुमची इव्हेंच्युअली काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. म्हणून डायबिटीज मेलाइटिस हा काय आहे, वन ऑफ द मेजर कॉज आहे फॉर सायलेंट एम-आय. त्याच्यानंतर एखादा पेशंट असेल, ज्याच्यामध्ये काय आहे, हायपरलिपिडेमिया आहे. हायपरलिपिडेमिया आहे. हायपरलिपिडेमिया म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये लिपिड्स म्हणजे काय झालं कोलेस्टेरॉल जर जास्त असेल. आपलं टार्गेट किती असतं? तर आपलं टार्गेट किती असतं 200 पेक्षा कमी आपल्याला लिपिड्स हे ठेवणं आपलं टार्गेट असतं. जर एखाद्या पेशंटमध्ये 200 पेक्षा जास्त असेल, तर आपण त्याला काय म्हणतो हायपरलिपिडेमिया असं आपण म्हणतो. म्हणून जर एखाद्या पेशंटमध्ये हायपरलिपिडेमिया असेल, तर त्या पेशंटला काय होऊ शकतात जास्त चान्सेस कशाचे एथेरोस्क्लेरोसिस होण्याचे आणि एथेरोस्क्लेरोसिस झालं म्हणजे पेशंटला काय होऊ शकतो आपल्या एम-आय होऊ शकतो. अजून एक रिस्क फॅक्टर आहे. जर एखादा पेशंट जर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सवर असेल, ठीक आहे. ओ-सी-पी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सवर असेल, तर त्या पेशंटमध्ये रिस्क कशी आहे? रिस्क ऑफ रिस्क ऑफ एम-आय काय होते? वाढते. म्हणून आपण जेव्हा एक ओ-सी-पी शिकतो, ठीक आहे. तेव्हा आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आपण जेव्हा डिटेलमध्ये शिकतो, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं? ओ-सी-पी आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन पेशंट विथ कार्डिओ कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज हा डायरेक्ट एम-सी-क्यू आहे. ठीक आहे. हा डायरेक्ट एम-सी-क्यू आहे. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आपण इथे काय बघितलं, की ओ-सी-पी काय आहेत? रिस्क फॅक्टर आहे कशासाठी? एम-आयसाठी. पण त्याच्या अपोझिट जर एखादा पेशंट हार्मोनल थेरपीवर असेल एखादा पेशंट जर हार्मोनल थेरपीवर असेल, तर आपल्याला काय बघायला मिळतं? एखादा पेशंट जर हार्मोनल थेरपीवर असेल, तर आपल्याला बघायला मिळतं, की त्याच्यामध्ये रिस्क ऑफ एम-आय कशी होते? कमी होते. रिस्क ऑफ एम-आय कशी होते? कमी होते. का होते? हार्मोनल थेरपीमध्ये पेशंटमध्ये आपण कुठला हार्मोन यूज करतो? तर आपण यूज करतो इस्ट्रोजन. आणि हा इस्ट्रोजन काय करतो? पेशंटमध्ये फॅट जे आहे, फॅटला लाईज करायचं काम करतो. फॅटला लाईज करायचं काम केल्यामुळे तुमच्यामध्ये जे काही फॅटचे थ्रोम्बस तयार होत होते, एम्बोलस तयार होत होते. त्याच्यानंतर जे तुमच्या ब्लड व्हेसल्सच्या लाइनिंगवर जो फॅट जमा होत होता, त्याला काय करतोय? लाईज करतोय म्हणजे काय करतोय? विरघळवतोय, वितळवतोय. आणि जर तो फॅट वितळला, तर तुमच्या बॉडीमध्ये जरी लिपिडेमिया असेल, तर इस्ट्रोजन थेरपीमुळे काय होऊ शकतं? ते फॅट कमी होऊ शकतं. त्याच्यामुळं ज्या पेशंटला हार्मोनल थेरपी आहे, ठीक आहे. जास्त करून आपण कुणामध्ये देतो पोस्ट मेनोपॉजल फिमेल्समध्ये आपण हॉर्मोनल थेरपी देतात. त्याच्यानंतर पी-सी-ओ-एस किंवा पी-सी-ओ-डी यासारख्या पेशंटमध्ये पण आपण हॉर्मोनल थेरपीचा उपयोग करून घेत असतो. तर ज्या पेशंटमध्ये हार्मोनल थेरपी चालू आहे, त्या पेशंटमध्ये एम-आय येण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. त्यामुळं आपल्याला एम-सी-क्यू इथे कुठला एम-सी-क्यू भेटलेला आहे आपल्याला? हा ओ-सी-पी वाला एक एम-सी-क्यू भेटलाय. ओ-सी-पीमध्ये काय होतं तुमचं जे एम-आयचे रिस्क फॅक्टर रिस्क आहे ती काय असते? वाढते आणि हार्मोनल थेरपी जर एखाद्या पेशंटला चालू असेल, तर काय होते? कमी होते.
ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण काय-काय बघितलंय? एकदा क्विक रिव्हिजन करूया. आतापर्यंत आपण असं बघितलं, की हार्टला राइट कोरोनरी आणि लेफ्ट कोरोनरी आर्टरी 2 ब्रांचेस निघतात. कुठून निघतात? जसं की तुमचा सिस्टमिक आउट निघतो, त्याच्या दोन्ही साइडने 2 ब्रांचेस निघतात. ठीक आहे. एकीला आपण राइट कोरोनरी म्हटलं, एकीला आपण लेफ्ट कोरोनरी म्हटलं. राइट कोरोनरीच्या आपण 2 ब्रांचेस बघितल्या. कुठली? राइट पोस्टीरियर आणि राइट मार्जिनल. त्यानंतर आपण लेफ्ट कोरोनरीच्या 2 ब्रांचेस बघितल्या. कुठली? लाडा, लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी आणि लेफ्ट सर्कम्फ्लेक्स आर्टरी. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण काय बघितलं, की बाबा एम-आय म्हणजे नेमकं काय? ठीक आहे. एम-आय म्हणजे नेमकं काय होतं, की तुमच्या सेल्स आहेत. कुठल्या सेल्स? मायोकार्डियमच्या सेल्स. त्याची काय होते? डेथ होते. का डेथ होते? आयदर तिथं ब्लड सप्लाय कमी आहे किंवा ब्लड सप्लायमुळेच काय होतं तुमचा ऑक्सिजन सप्लाय पण कमी होतो. ठीक आहे. मग त्याला आपण काय म्हटलं, की आपण म्हटलं, की तुमच्या त्या पेशीमध्ये काय एम-आय आहे. म्हणजे काय तुमच्या सेलची डेथ झाली. कुठल्या सेलची? मायोकार्डियम सेलची डेथ झालेली आहे. मग त्याचे आपण काय बघितले, की कशा प्रकारे ती पॅथोफिजियोलॉजी वर्क करते किंवा कसे-कसे त्याचे पॉझिटिव्ह फॅक्टर्स असतात. मग आपण बघितलं, की एखाद्या पेशंटला जर एथेरोस्क्लेरोसिस असेल, म्हणजे काय त्याच्या ब्लड लायनिंग्सवर काय झालेलं आहे, लिपिड्स जमा झालेले आहेत. त्याला आपण काय म्हणतो एथेरोस्क्लेरोसिस असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये आपण काय बघतो, की एम-आय होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याचप्रमाणे एम्बोलिस किंवा थ्रोम्बस जर एखाद्या ब्लड वेसल आहे, ठीक आहे. ह्याचा ब्लड वेसल बघितले आपण. ह्या वेसलमध्ये जर एखादा थ्रोम्बस किंवा एम्बोलिस जर अडकून बसला, तर हा काय होणार आहे, पुढचा जो ब्लड सप्लाय तो काय होणार आहे, अफेक्ट होणार आहे आणि तिथे पेशंटला काय होऊ शकतो, एम-आय होऊ शकतो. नंतर आपण बघितलं, की व्हॅसोस्पॅझम. व्हॅसोस्पॅझम तुमच्या जेव्हा मोठ्या ब्लड वेसल खातात, छोट्या होतात त्यामध्ये आपल्याला काय होतं, व्हॅसोस्पॅझम बघायला मिळतं. ॲक्यूट ब्लड लॉस बघितलं त्याच्यानंतर आपण ॲक्यूट ब्लड लॉस म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटचा काय झाला, ॲक्सिडेंट झालेला आहे. ठीक आहे. ॲक्सिडेंट झालेला आहे आणि काय झालं तुमचं पूर्ण ब्लड काय झालंय वाया म्हणजे खाली गेलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे रक्तस्राव भरपूर झालेला आहे आणि अशा वेळेस तुमचं काय होतं, हार्ट काय होतं, फेल्युअर होतं आणि हार्ट फेल्युअरमुळे तुमच्या जे कार्डियाक मसल्स आहेत, तिथे काय होत नाही, व्यवस्थित ब्लड सप्लाय होत नाही. त्याच्यामुळे पेशंट मायोकार्डियल इन्फ्राक्शनमध्ये जाऊ शकतो. त्यानंतर आपण काय बघितलं, की वेगवेगळे रिस्क फॅक्टर्स बघितले. रिस्क फॅक्टरमध्ये आपला फेव्हरेट आहे कुठला? अल्कोहोलिझम आणि स्मोकिंग. आपलं नाही, जे अल्कोहोल घेतात आणि स्मोक करतात त्यांचं फेव्हरेट आहे, पण ते आपल्यासाठी स्टडीसाठी इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमचे जे रेस्पिरेटरी कंडिशन, त्याच्यानंतर तुमच्या कार्डियाक कंडिशन, त्याच्यानंतर तुमच्या सीएनएस कंडिशन याच्यामध्ये अल्कोहोल आणि स्मोकिंगला आपण रिस्क फॅक्टरमध्ये सर्रास टाकत असतो. त्यानंतर आपलं फॅमिली हिस्ट्रीमध्ये पण आपल्याला बघायला मिळतं, की काय जर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर तुमच्या ब्लड लाईनमध्ये जर कुणाला एम-आय असेल किंवा होता किंवा त्यांच्या एम-आयमुळे त्यांची डेथ झाली होती, तर तुम्हाला त्याचे रिस्क जास्त असू शकते. त्यानंतर बघितलं, की आपण ज्या लोकांना स्ट्रेस जास्त असतो, ज्यांना हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर आहे, ज्यांना शुगरचा त्रास आहे, म्हणजे काय डी-एम, तर त्या पेशंटमध्ये पण आपल्याला बघायला मिळतं. तर डी-एममध्ये आपण एक कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं होतं, कुठलंतरी बघितलं होतं आपण सायलेंट एम-आय. म्हणजे काय तर पेशंटला पेनच होत नाही आणि पेन झाल्यामुळे काय होत नाही, त्याचं ट्रीटमेंट होत नाही, डायग्नोसिस होत नाही, त्यामुळे पेशंटची इव्हेंच्युअली डेथ होऊ शकते. त्यानंतर आपण बघितलं होतं, की हायपरलिपिडेमिया. जर एखाद्या पेशंटमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असेल, कोलेस्टेरॉलचं प्रमाण किती ठेवायचं आपल्याला 200 पेक्षा कमी ठेवायचं हा आपला गोल असला पाहिजे, जे की नॉर्मल आहे. जर एखाद्या पेशंटचं 200 पेक्षा जास्त असेल, त्याला आपण काय म्हणतो हायपरलिपिडेमिया म्हणतो. आणि जर एखाद्या पेशंटमध्ये हायपरलिपिडेमिया असेल, तर ते लिपिड्स कुठे जाऊन बसतात, तर ते तुमच्या ब्लड व्हेसलच्या लायनिंग्सला जाऊन बसतात. ठीक आहे. आणि त्याचबरोबर काय करतात, तुमचं ब्लड जे आहे ते थिक करण्याचं काम करत असतात. मग जेवढं ब्लड जास्त थिक असेल, फॉर एक्झाम्पल आता ही ब्लड व्हेसल आहे आणि इथून पातळ ब्लड घेऊन जाणं सोपं असणार, की त्याच ब्लड व्हेसलमधून थोडंसं जाड, थिक, घट्ट ब्लड घेऊन जाणं सोपं असेल. ऑब्व्हियसली पातळ ब्लड घेऊन जाणं सोपं असेल. ठीक आहे. आणि जर तुमचं ब्लड थिक असेल, तर तुमचं ब्लड काय होणार नाही, ते प्रॉपरली येणार नाही, त्याचा प्रॉपरली फ्लो येणार नाही. म्हणून लिपिड्स काय करतात, एक तर तुमच्या ब्लडच्या व्हेसल्सच्या लायनिंग्सला पण थांबतात आणि तुमच्या ब्लडला काय करतात, थिक करण्याचं काम पण करत असतात. त्याच्यात आपण एक इम्पोर्टंट गोष्ट बघितली ती म्हणजे काय, ओ-सी-पी आणि हार्मोनल थेरपीवर जेव्हा पेशंट असतो तेव्हा काय होतं, जेव्हा पेशंट ओ-सी-पीवर असतो तेव्हा त्याची काय होते, रिस्क ऑफ एम-आय वाढते. म्हणून आपण काय करतो, ज्या पेशंटला ऑलरेडी कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आहेत, त्या पेशंटला आपण काय करतो, ओ-सी-पी देण्याचं टाळतो. त्या बाईला म्हणतो, "बाबा, तू काय कर, दुसरं कुठलंतरी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड यूज कर, पण ओ-सी-पी यूज करू नको. तू काय कर, तू अंतरा यूज कर, तू कंडोम यूज कर, फिमेल कंडोम यूज कर, मेल कंडोम यूज कर, तू कॉपर टी यूज कर, दुसरे कुठले इंट्राउटेराइन डिव्हाइस यूज कर, पण तू ओ-सी-पीच्या नादी लागू नकोस." असं आपण पेशंटला सांगत असतो. का? कारण तू ओ-सी-पी घेशील आणि तुला एम-आय बसेल आणि तू जाशील देवाघरी. म्हणून आपण तिला ओ-सी-पी देण्याचं टाळत असतो. त्याच्याविरुद्ध आपण काय बघितलं होतं, की जर एखाद्या पेशंटला हार्मोनल थेरपी चालू असेल, हार्मोनल थेरपी आपण कुणाला देतो? पोस्ट मेनोपॉजल वुमनला देतो आपण आणि त्याच्यामध्ये काय असतं? इस्ट्रोजन असतं. ठीक आहे. इस्ट्रोजन असतं आणि इस्ट्रोजनचं काम काय असतं? तर ते काय करतं? फॅटला लाईज करण्याचं काम करू शकतं करतं आणि त्याच्यामुळे काय होतं तुमच्या एम-आयची जी रिस्क आहे ती कमी होते. आता याच्यानंतर आपण काय बघायचं आहे, की जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट आहे जो एम-आयचा येतो. एम-आय जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट येतो, तर
त्या पेशंटमध्ये तुम्हाला काय-काय क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बघायला मिळतात. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतो, तेव्हा त्याच्याकडे तुम्हाला काय कंप्लेंट्स बघायला मिळतील, तुमचं काय सब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन असेल आणि काय तुमचं ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन असेल, तुम्हाला आपल्याला आता बघायचं आहे. तर फर्स्ट फर्स्ट आहे तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो, तेव्हा तो काय म्हणतो, "मला चेस्ट पेन आहे." चेस्ट पेन आहे. मग तुम्ही त्याला जेव्हा विचारता, "तुम्हाला चेस्ट पेन केव्हापासून आहे? कधीपासून होते?" तर तो काय म्हणतो, "मला सडन चेस्ट पेन होतंय." ठीक आहे. त्याला तुम्ही विचारलं, "बाबा कुठं होते?" तो म्हणतोय, "मला रेट्रोस्टर्नल होतंय." रेट्रोस्टर्नल. त्याच्यानंतर काय म्हणतो, "माझा जॉ पण दुखतोय. माझा लेफ्ट हँड पण दुखतोय." ठीक आहे. माझा जो जबडा आहे, ठीक आहे. हा जबडा पण दुखतोय आणि माझा डावा डावा जो हात आहे, तो डावा हात पण दुखत आहे. त्यानंतर मला चेस्ट पेन जे कसं होतंय, रेट्रोस्टर्नल होतंय. म्हणजे काय आहे हे? क्लासिकल फीचर आहे कशाचं? कार्डियाक रिलेटेड पेनचं. आणि जर तो म्हणत असेल, की बाबा मला श्वास घेताना पेन होतोय किंवा श्वास सोडताना पेन होतोय, म्हणजे रिलेटेड टू द ब्रीथिंग सांगत असेल, तर ते पेन कसं आहे प्लुरायटिक चेस्ट पेन आहे. ते कशामुळे होते तुमच्या ज्या प्लुरल लेयर्स आहेत, त्या दोघांच्यामध्ये म्हणजे घर्षण झाल्यामुळं होत आहे. म्हणून तुमच्या याच्यामध्ये काय आहे घाबरण्याचं काय कारण आहे? नाहीये. का? ते प्लुरायटिक चेस्ट पेन आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, त्याचा कॉज आपण हे केला बंद केला तर पेशंटमध्ये काय होणार नाही, चेस्ट पेन होणार नाही. पण जर तो रेट्रोस्टर्नल म्हणत असेल किंवा तो असं म्हणत असेल, की चेस्ट पेन व्हिच इस नॉट नॉट रिलीव्हड बाय रेस्ट. ठीक आहे. तो काय म्हटला, की मला चेस्ट पेन येत होतं म्हणून मी काय केलं थोडंसं रेस्ट घेतली. तरी पण माझं चेस्ट पेन कमीच होत नाहीये. ठीक आहे. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, एम-आय सस्पेक्ट करू शकतो किंवा कार्डियाक प्रॉब्लेम सस्पेक्ट करू शकतो. ठीक आहे. पण जेव्हा आपल्याला पेशंट येतो तेव्हा चेस्ट पेनचा, त्यावेळेस आपल्याला काय-काय गोष्टी विचारायच्या आहेत, की बाबा तुला पेन कधीपासून होतंय? तेव्हा तो काय सांगणार? जर त्याने सांगितलं सडन सांगणार. एम-आयच्या पेशंट काय सांगणार तुम्हाला? सडन सांगणार. कुठं होतंय सांगायचं तर तो काय म्हणणार? मला रेट्रोस्टर्नल पेन होतंय असं सांगणार. त्याच्यानंतर अजून कुठं होतंय म्हटलं तर तो काय म्हणणार? माझ्या जॉला पेन होतंय आणि लेफ्ट हँडला पण पेन होतंय. मग तुमचं जर मायोकार्डियल इन्फ्राक्शन जे आहे किंवा जे सेलची डेथ आहे, ही कुठे होत आहे? मायोकार्डियमला होत आहे. आणि तुमचं पेन जॉ आणि लेफ्ट हँडला जे होत आहे, ह्या जी कन्सेप्ट आहे याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो रेफर्ड पेन. रेफर्ड पेन असं आपण म्हणतो. पण पेन काय होतं तुमचं? रेफर होत आहे, रेडिएट होत आहे कुठं? जॉकडे आणि लेफ्ट हँडकडे. कधी-कधी काही-काही पेशंटची जी डाव्या हाताची जी बोटं आहेत, त्या बोटांपर्यंत त्याला काय होतं? नमनेस जाणवतो. ठीक आहे. बोटांच्या टिपपर्यंत त्याला नमनेस जाणवतो. एवढं पेशंटला चेस्ट पेन हे होत असतं. आणि त्याचप्रमाणे जेव्हा तो पेशंट आपण त्या पेशंटला काय म्हणतो, "बाबा तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता तेव्हा तुम्हाला पेन होतं का? किंवा तुम्ही जेव्हा रेस्ट करता तेव्हा तुम्हाला पेन होतं का?" तर तेव्हा एम-आयचा पेशंट काय बोलेल, की "मी मी कुठल्याही हालतीमध्ये असो मला पेन तेवढंच राहतं. म्हणजे मी एक्सरसाइज केली तरी पण मला पेन होतंय. मी रेस्टमध्ये राहिलो तरी पण मला पेन होतं. आता मी तुमच्याशी बोलतोय मला तेव्हा पण पेन होत आहे." आणि अजून एक बघायला मिळतं तेव्हा ज्या पेशंटला आपण काय केलंय, चेस्ट पेनच्या पेशंटला आपण काय केलंय, नायट्रोग्लिसरिन टॅबलेट दिली आहे. एन-टी-जी. एन-टी-जी दिल्याच्या नंतर पण जर त्याचं पेन थांबत नाहीये, त्याच्यामध्ये पेन थांबत नाही, तर ते काय पेशंट कशाचा असू शकतोय? एम-आयचा पेशंट असू शकतो. हे काय आहेत आपले पेशंटचे काय आहेत सिम्प्टम्स आहेत सॉरी ठीक आहे. या सिम्प्टम्स वरून आपण काय करू शकतो आता आपल्याला काय करायचं जर त्याचं कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस करायचं असेल, तर आपल्याला काय करायला लागेल पेशंटमध्ये काही असेसमेंट्स करायला लागतील. ठीक आहे. असेसमेंट्स करायला लागतील. त्या असेसमेंट्समध्ये मग आपण काय करू शकतो पेशंटमध्ये कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस करू शकतोय. ठीक आहे. कन्फर्मेटिव्ह आपण डायग्नोसिस करू शकतो. तर आता आपण काय बघितलं, की पेशंटमध्ये काय होऊ शकतं, चेस्ट पेन होऊ शकतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं ते कसं होतं, सडन होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कसं रेस्ट केल्याच्यानंतर पण ते थांबत नाही. त्यानंतर रेट्रोस्टर्नल होतं, जॉमध्ये आणि हातामध्ये पण तुमच्या रेडिएट होतं. त्याचप्रमाणे पेशंटमध्ये अजून कुठले दुसरे सिम्प्टम्स आपल्याला बघायला मिळतात. तर आपल्याला काय बघायला मिळतं, पेशंटमध्ये काय होते, अँक्साइटी होते. त्यानंतर पेशंट कसा असतो, रेस्टलेस असतो. रेस्टलेस असतो. पेशंट कसा असतो, टॅकीकार्डिक असतो. पेशंटमध्ये काय असतं, टॅकीकार्डिया असतं. पेशंटमध्ये काय असतं, टॅकीपनिया असतं. अजून पेशंटमध्ये काय असतं, बीपी काय असतो, सिस्टोलिक बीपी जो आहे तो कमी असतो. लेस दॅन लेस दॅन किती असतो? सिस्टोलिक बीपी लेस दॅन 80 एमएमएचजी. का बघायला मिळतो आपल्याला सिस्टोलिक बीपी लेस दॅन 80 एमएमची? किंवा जर तुमच्या ज्या कार्डियाक मसल्स होत्या, ठीक आहे. ह्या ज्या कार्डियाक मसल्स होत्या, ह्या जर डॅमेज झाल्या, ठीक आहे. ह्या जर डॅमेज झाल्या, तर तुमची जी ब्लडची पंपिंगची कॅपॅसिटी जी आहे, ती काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणून आपल्याला काय बघायला मिळतं पेशंटमध्ये ब्लड प्रेशर जे आहे ते कमी बघायला मिळतो. त्याचप्रमाणे आपल्याला काय बघायला मिळतं? पल्मोनरी एडिमा. पल्मोनरी एडिमा आणि पल्मोनरी कंजेशन बघायला मिळतं. पल्मोनरी कंजेशन बघायला मिळतं. आता पल्मोनरी एडिमा आणि पल्मोनरी कंजेशन का होतं? हे बघण्यासाठी थोडंसं तुम्हाला काय करायचं इथं लॉजिक वापरायचं आहे. ठीक आहे. हे खूप इम्पोर्टंट पॉइंट मी सांगणार आहे. कृपया लक्ष देऊन ऐकायचं आहे. ठीक आहे. बरेच जण या
क्लिनिकल मॅनिफेस्टेशन हा जो सिम्प्टम आहे, त्याला फक्त असं सांगून सोडतात. पण याच्या मागचं रिझन तुम्हाला कोणी सांगत नाहीये. तर ते रिझन बघा काय होतं, तुमचं फॉर एक्झाम्पल तुमच्या पेशंटला काय झालंय मायोकार्डियल इन्फ्राक्शन बसलेलं आहे. पेशंटचं कार्डियाक आउटपुट कमी झालंय. कार्डियाक आउटपुट म्हणजे काय हो, तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल जेवढं ब्लड प्रत्येक मिनिटाला बाहेर टाकतं त्याला आपण काय म्हणतो कार्डियाक आउटपुट असं आपण म्हणतो. ठीक आहे. मग पेशंटचं काय झालंय कार्डियाक आउटपुट कमी झालंय. म्हणजे इथून जे ब्लड बाहेर जाणार आहे ते काय झालंय कमी झालं आहे. म्हणजे इथं काय होणार तुमचा प्रत्येक बीट वेळेस जेवढं ब्लड बाहेर जायला पाहिजे तेवढं बाहेर जात नाही. म्हणजे काय होतं तुमचं ब्लड इथे थांबतंय. म्हणजे याचा प्रेशर कुणावर येणार? ह्या व्हेंट्रिकलचा प्रेशर कुणावर येणार? या एट्रियमवर येणार. ठीक आहे. एट्रियमवर एवढं ह्या लेफ्ट एट्रियमवर जेवढा जास्त प्रेशर येणार, या लेफ्ट एट्रियम कुणाला अटॅच आहे इकडं? हा लेफ्ट एट्रियम इकडे अटॅच आहे कुणाला? लंग्सला. लंग्सला आणि हे प्रेशर इव्हेंच्युअली कुठे येणार आहे? तुमच्या लंग्समध्ये येणार आहे. म्हणून पेशंटमध्ये काय होतं? पल्मोनरी कंजेशन होतं. पल्मोनरी जे आहे ते कंजेशन आपल्याला बघायला मिळतं. त्याचप्रमाणे आपण काय बघायला मिळतं? तर पल्मोनरी पल्मोनरी एडिमा बघायला मिळतो. कारण का? तिथे काय आहे? फ्लुइड व्हॉल्यूम एक्सेस होत आहे. तिथपर्यंत समजलं काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे, की पल्मोनरी एडिमा आणि पल्मोनरी जे कंडिशन आहे ते का होतं. त्याचबरोबर बीपी कमी असल्यामुळे पेशंट कसा आहे? बीपी कमी असल्यामुळे पेशंट कसा आहे? कार्डिओजेनिक शॉकमध्ये आहे. ठीक आहे. कार्डिओजेनिक शॉकमध्ये आहे. कार्डिओजेनिक शॉकमध्ये पेशंटमध्ये काय-काय होतं? त्याची स्किन कशी होते? कूल होते. ठीक आहे. कामी होते. फुल कामी स्किन बघायला मिळते. त्याचप्रमाणे पेशंटचं लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस आहे ते काय होतं? अल्टर्ड होतं. अल्टर्ड होतं आणि बीपी काय होतो पेशंटचा कमी होतो. हे काय आहेत कार्डिओजेनिक्स आहेत जे शॉकचे काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे पेशंटमध्ये एम-आय झाल्यामुळं एवढं सगळं जे आहे ते क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आपल्याला बघायला मिळू शकतात. पण हे जे सगळं ते कसं आहे, हा आपला जो डाटा आहे, हा कसा आहे ऑब्जेक्टिव्ह डाटा आहे. याच्यामध्ये आपण काय केलंय अजून कुठलेही असेसमेंट फाइंडिंग केलेली नाहीये, जे की आपण कन्फर्मेटिव्हली सांगू शकतो, की पेशंटला एम-आय आहे. तर कन्फर्मेटिव्हली सांगण्यासाठी आपण काय-काय करू शकतो. तर फर्स्ट आहे जे आपण टेस्ट करतो ती म्हणजे आपण ई-सी-जी. ई-सी-जी ही अशी टेस्ट आहे, याच्यामुळे आपण काय सांगू शकतोय, एकतर आपण इंटेन्सिटी पण सांगू शकतो. इंटेन्सिटी पण सांगू शकतो आपण. त्याचबरोबर आपण काय सांगू शकतोय, लोकेशन पण सांगू शकतोय. लोकेशन ऑफ एम-आय. लोकेशन ऑफ एम-आय पण आपण आणि इंटेन्सिटी ऑफ एम-आय पण आपण ई-सी-जी मधून सांगू शकतोय. तर तुम्ही म्हणणार, "सर लोकेशन ऑफ एम-आय तर आम्हाला माहीत होतं, की आपण सांगू शकतोय. पण इंटेन्सिटी आपण कसं सांगू शकतोय ई-सी-जी मधून?" ठीक आहे. तर बघा, जेव्हा कार्डियाक पेशंट ची लेयर जी आहे, ती बघा इथे जी कार्डियाक लेयर आहे, ती एकदम पिंक कलरमध्ये दिसतोय. याचा अर्थ काय आहे, की तिथे काय झालंय, झोन ऑफ जो आहे इंज्युरी जो आहे ती काय आहे खूप जास्त आहे. त्याच्यानंतर थोडासा हा पर्पलिश कलरचा दिसतोय. इथे काय आहे झोन ऑफ इंटरॅक्शन काय आहे थोडासा अजून कमी आहे आणि हा जो व्हाईटिश पार्ट दिसतोय, इथे काय झोन ऑफ इंटरॅक्शन खूप कमी आहे. म्हणजे काय झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल तुमची काय झालेली आहे, इथे एखादी ब्लड वेसल जी आहे ती काय झाली आहे ब्लॉक झालेली आहे आणि इथे ब्लड वेसल ब्लॉक झाल्यामुळे काय होणार तुमच्या ह्या साइडला काय झालेला आहे ब्लडचा सप्लाय कमी झालेला आहे. ठीक आहे. मग जेव्हा आपण काय बघतो, की एकदम जिथे झोन ऑफ इन्फ्रॅक्शन खूप जास्त आहे, तिथे काय होतं तिथल्या ज्या लीड्स आहेत, त्या लीड्समध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, टी वेव्ह जे आहे ते आपल्याला डिप्रेशन बघायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे टी वेव्ह डिप्रेशन बघायला मिळतं. त्यामुळे इथे काय बघायला मिळतं आपल्याला एस-टी इलिव्हेशन बघायला मिळतं आणि जिथे झोन ऑफ इन्फ्रॅक्शन काय आहे, खूप एकदम इनिशियल स्टेजला जिथे आपल्याला काय बघायला मिळतं, क्यू वेव्ह डिप्रेशन आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. म्हणजे तर थोडक्यात सांगायचं झालं, तर जेव्हा आपण पेशंटचा काय करतोय, ई करतोय, तर आपल्याला काय-काय फाइंडिंग्ज बघायला मिळतात. क्लासिकल फाइंडिंग काय बघायला मिळतं आपल्याला. एकतर आपल्याला एस-टी इलिव्हेशन बघायला मिळणार, ठीक आहे. किंवा आपल्याला काय बघायला मिळणार, टी वेव्ह इन्व्हर्जन बघायला मिळणार. अजून आपल्याला काय बघायला मिळणार, क्यू वेव्ह, एस-टी इलिव्हेशन, टी वेव्ह इन्व्हर्जन आणि क्यू वेव्ह डिप्रेशन पण आपल्याला बघायला मिळणार. एस-टी इलिव्हेशन आहे म्हणजेच काय आहे, तुमची जी ब्लड वेसल आहे ना, ती काय झाली पूर्णपणे कंप्लीट ब्लॉक झालेली आहे. कंप्लीट काय झालेलं आहे, ब्लॉक झालेलं आहे. याला आपण काय म्हणतो, एस-टी इलिव्हेशन म्हणतो. एस-टी इलिव्हेशनमध्ये काय होतं, तुमची ब्लड वेसल कशी होते, कंप्लीट ब्लॉक होते. कंप्लीट ब्लॉक होते. त्याचप्रमाणे टी-वेव्ह इन्व्हर्जनमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, पार्शियल ब्लॉक बघायला मिळतो. पार्शियल ब्लॉक म्हणजेच काय, आता एम-आय व्हायला काय झालंय, फक्त थोडीशी स्टार्ट झालेली आहे. आपण काय म्हणतो, खूप मोठा हृदयाचा अटॅक आला होता, छोटा हृदयाचा अटॅक आला होता. छोट्या हृदयाचा अटॅक म्हणजे टी-वेव्ह इन्व्हर्जन झालं. तिथं काय झालं, पार्शियल ब्लॉक आहे आणि मोठा हृदयाचा अटॅक म्हणजे काय, तिथं काय झालंय, कंप्लीट तुमची जी आहे ती वेसल जी काय झाली ती ब्लॉक झालेली आहे. ठीक आहे.
टी वेव्ह इन्व्हर्जन म्हणजे काय? पार्शियल ब्लॉक आणि एसटी इन्व्हर्जन म्हणजे काय? कंप्लीट ब्लॉक. टी वेव्ह इन्व्हर्जन जर असेल तर आपण असं म्हणू शकतो, की पेशंटला काय आहे? ओल्ड एम-आय आहे. काय झाला आहे? पेशंटला जुना एम-आय बसलेला आहे. ठीक आहे. म्हणजे एम-आय सुरू होऊन काय झालं खूप वेळ झालेला आहे, असं आपण म्हणू शकतो. तर या इमेजमध्ये बघा आपल्याला बघायला मिळेल, की हा जो इन्फ्लुएन्झाचा खूप मॅक्सिमम झोन आहे, याच्यामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला? की वेव्ह डिप्रेशन बघायला मिळतं. म्हणजे काय झालं? खूप वेळ झालेला आहे काय होऊन? इन्फ्लक्शन सुरू होऊन. त्यानंतर ही इमेज बघा. त्या इमेजमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? आपल्याला एसटी एलिव्हेशन बघायला मिळते आणि त्याच्यानंतर ही जो झोन आहे, या इमेजमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? तर इथे काय बघायला मिळतं आपल्याला? टी वेव्ह इन्व्हर्जन बघायला मिळतं. टी वेव्ह इन्व्हर्जन म्हणजे काय झालंय? पार्शियल ब्लॉक झालेला आहे. तर आता आपण काय बघितलं, की इंटेन्सिटी बघितली. तर आता आपल्याला काय बघायचं आहे? लोकेशन बघायचं आहे. जेव्हा आपण ई काढतो, तर आपण ई किती लीडचा काढतो? 12 लीडचा ई काढतो आणि 12 लीडचा ई काढल्याच्यानंतर आपल्याला असं समजतं, की लीड फर्स्ट आणि ए हे ज्या लीड्स आहेत, ह्या काय करतात? तुमच्या लॅटरलला सप्लाय करतात. सेकंड, थर्ड आणि हे जे आहेत ते इन्फिरियरला सप्लाय करतात. आणि व्ही1, व्ही2 काय आहे? सेप्टम तुमच्या लीड्स आहेत आणि व्ही4 आणि व्ही3 आणि व्ही4 अँटेरियर आहे आणि व्ही5 आणि व्ही6 लॅटरल आहे. म्हणजेच जर तुमच्या लीड 1, व्ही5 आणि व्ही6 मध्ये चेंजेस असतील, तर तुम्ही काय म्हणू शकता पेशंटला लॅटरल वॉल एम-आय आहे. लॅटरल वॉल एम-आय असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे जर त्याच्या सेकंड, थर्ड आणि मध्ये चेंजेस असतील, तर आपण काय म्हणू शकतो पेशंटला इन्फिरियर वॉल एम-आय आहे. आणि जर व्ही1 आणि व्ही2 मध्ये चेंजेस असतील, आपण काय म्हणू शकतो सेप्टल एम-आय आहे आणि व्ही3 आणि व्ही4 मध्ये चेंजेस असतील, तर आपण काय म्हणू शकतो अँटेरियर एम-आय आहे. तर या इमेजमध्ये बघू शकता आपण ते अँटेरियर एम-आय दाखवलेला आहे तुम्हाला आहे ते सेप्टल एम-आय दाखवलेला आहे म्हणजे काय? तुमचे जे व्हेंट्रिकल्समध्ये जे इंटरव्हेंट्रिक्युलर असेल इथे जर इथे जर ब्लड सप्लाय कमी झाला तर आपल्याला काय म्हणू शकतो? सेप्टल वॉल एम-आय म्हणू शकतो. इन्फिरियर म्हणजे काय? जो इन्फिरियर हार्टचा पार्ट आहे त्याला आपण इन्फिरियर वॉल एम-आय असं आपण म्हणतो. हा तुमचा अँटेरियर झाला. त्याच्यावरून आपण काय शकतो? ई-सी-जीचे मधून आपण काय करतो? लोकेशन सांगण्याचा आपण ट्राय करत असतो. ठीक आहे. मग आपल्याला ई-सी-जीतून आपल्याला काय समजतं? तर ई-सी-जीतून आपल्याला समजतं त्या हार्टचा जो मायोकार्डियमचा जो सेल डेथ झालेली आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे आणि त्याचं लोकेशन कसं आहे हे आपल्याला समजू शकतं. ठीक आहे. तर लोकेशनवरून आपल्या ट्रीटमेंटमध्ये काही फरक पडतो का? नाही. लोकेशन कुठलीही जरी असली तरी आपल्या ट्रीटमेंटमध्ये एवढा जास्त फरक जो पडत नाही आहे. ट्रीटमेंट जी आहे ती सर्व लोकेशनसाठी सेम असते. ठीक आहे. फक्त थोडंसं जे तुमचं पल्मोनरी कंजेशन वगैरे थोडेसे काय होऊ शकतात, व्हॅरी होऊ शकतात. पल्मोनरी एडिमा, पल्मोनरी कंजेशन वगैरे काय होऊ शकतात, थोडेसे व्हॅरी होऊ शकतात. जर तुमच्या लेफ्ट व्हेंट्रिकल्सकडे एम-आय असेल तर तुमचं थोडंसं काय होऊ शकतं, पल्मोनरी कंजेशन आणि पल्मोनरी एडिमामध्ये तुम्हाला चेंजेस बघू शकतात. मग पण बाकीचे जी मॅनेजमेंट ऑफ एम-आय आहे, जी प्रोटोकॉल्स आहेत, ते त्याच्यामध्ये चेंजेस आपल्याला बघायला जास्त मिळत नाही. तर हा झाला ई त्यानंतर आपण अजून काय करू शकतो, तर आपण अजून करू शकतो एन्झाइम स्टडीज. एन्झाइम स्टडीज. तर कुठल्या-कुठल्या एन्झाइम जे आहेत, ते आपण स्टडीज करू शकतो. ब्लड इन्व्हेस्टिगेशन करू शकतो, जेणेकरून आपल्याला काय कळणार आहे पेशंटमध्ये एम-आय आहे की नाही. तर जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये मायोकार्डियल सेलची डेथ होते, तेव्हा तिथे काही काय होतात, एन्झाइम्स होतात. ते कुठले-कुठले? तर मायोग्लोबिन त्याच्यानंतर कुठलं येतं? त्याच्यानंतर येतं सी-के-एम-बी आणि अजून कुठलं येतं? तर अजून येतं ट्रोपाय. ठीक आहे. ट्रोपाय आणि ट्रॉप-टी असे 2 प्रकारचे ट्रोपोनिन एन्झाइम असतात. तर मायोग्लोबिन जो आहे, हा काय असतो? अर्लिएस्ट अर्लिएस्ट डिटेक्ट होतो. ठीक आहे. अर्लिएस्ट डिटेक्ट होतो आणि ट्रोपोनिन जो आहे, तो मोस्ट मोस्ट स्पेसिफिक फॉर कार्डियाक मसल कार्डियाक मसल. म्हणजेच काय? जेव्हा तुमच्या कार्डियाक सेलची डेथ होते, तेव्हा तिथे सर्वात अगोदर जर कुठला एन्झाइम सिक्रेट होत असेल, तर तो होतो मायोग्लोबिन जो की 1 ते 3 तासामध्ये ठीक आहे. 1 to 3 अवर्समध्ये काय होतो तुमचा सिक्रेट होतो. त्याचप्रमाणे तुमचा टोपोनिन जो आहे, तो 3 ते 4 तासांनी होतो आणि जो तुमचा सी जो आहे, तो किती 2 ते 3 तासांनी काय होतो सिक्रेट होतो. म्हणून जर आपल्याला लवकरात लवकर जर डिटेक्ट करायचं असेल, तर मायोग्लोबिन जे आहे ते आपण टेस्ट करू शकतो. पण मायोग्लोबिनचा प्रॉब्लेम काय आहे, की मायोग्लोबिन जो आहे तो स्पेसिफिक नाही आहे. म्हणजे फक्त कार्डियाक सेलची जर तिथे प्रॉब्लेम असेल, तरच मायोग्लोबिन सिक्रेट होईल असं नाहीये. जर तुमच्या हाताच्या, पायाच्या कुठल्याही मसलला जरी प्रॉब्लेम असेल, तरी पण तिथे पण मायोग्लोबिन सिक्रेट होणार. म्हणून आपण काय सांगू शकत नाही, की कार्डियाक सेलची डेथ आहे हे आपण तिथे सांगू शकत नाही. त्यानंतर ट्रोपोनिन जो आहे, ट्रोपोनिन हा काय आहे, थोडासा लेट येतो, पण हा काय आहे, मोस्ट स्पेसिफिक आहे कार्डियाक मसलसाठी. जर तुमच्या कार्डियाक मसलची डेथ असेल, तरच तिथे तुमच्या ब्लड फ्लोमध्ये तुम्हाला ट्रोपाय एन्झाइम बघायला मिळतो. पण ट्रोपोनिन काय आहे, मोस्ट स्पेसिफिक मानला जातो आणि मायोग्लोबिन जो आहे, तो कसा मानला जातो, मोस्ट अर्लिएस्ट डिटेक्शनवाला मानला जातो.
ठीक आहे. तर आपण आतापर्यंत काय बघितलंय असेसमेंट स्टडीजमध्ये ई आणि एन्झाइम स्टडी बघितलेले आहेत. त्यानंतर अदर स्टडीजमध्ये आपण काय-काय करू शकतो? तर आपण काय करू शकतो? अँजिओग्राफी करू शकतो. अँजिओग्राफीमध्ये आपण काय करतो? एक डाय म्हणजे काय कलर असतो, जो की आपण सेक्रेट करतो आणि त्याच्याद्वारे आपण काय करत असतो? ज्या व्हेसल्स आहेत त्या आपण व्हिज्युअलाइज करत असतो. त्यानंतर आपण 2D इको करू शकतो. 2D इकोमध्ये आपण एक मेजर जे आपण स्टडी करतो ते म्हणजे काय इजेक्शन फ्रॅक्शन. ठीक आहे. फ्रॅक्शन. इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुमची ही ब्लड व्हेसल आहे. या ब्लड व्हेसलची कॅपॅसिटी जी आहे ती किती आहे? 100 सीसी ब्लड करण्याची 100 सीसी काय करण्याची आहे? ब्लड आउट करण्याची कॅपॅसिटी आहे. पण जर इथे कुठे काहीतरी थोडासा ब्लॉकेज आहे फॉर एक्झाम्पल त्या साइडला थोडासा ब्लॉकेज आहे. तर तुमचे 100 सीसी वरून काय झालंय तुमचं 10 सीसी आता काय करतंय फक्त ब्लड काय करतंय इंजेक्ट करतंय. म्हणजे त्याचं इजेक्शन फ्रॅक्शन आता किती राहिलेलं आहे? फक्त 10% इजेक्शन फ्रॅक्शन हे राहिलेलं आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच काय तिथे 90% ब्लॉकेज आहे. पण हे काय आहे तुमच्या 2D तुमच्या एम-आयमध्ये खूप कारगर साबित होऊ शकतं, की तुमचा ब्लॉकेज किती आहे हे कळण्यासाठी. त्याचप्रमाणे आपण एक अदर टेस्ट जसं जसं की तुमच्या स्ट्रेस टेस्ट झाल्या किंवा तुमच्या ट्रेडमिल टेस्ट झाल्या, यासारख्या टेस्ट पण आपण करू शकतो. ट्रेडमिल टेस्टवर आपण काय करतो, पेशंटला काय करू शकतो, एक ट्रेडमिल जो आहे आपला, जो जिममध्ये आपण बघतो, त्यामध्ये पेशंटला काय करतो, आपण पळायला लावतो आणि त्यानुसार आपण पेशंटचा हार्ट रेट, रेस्पिरेटरी रेट, त्यानंतर पेशंटचा एसपीओ2 हे काय करतो, असं सगळं आपण कार्डियाक मॉनिटरिंग आपण करत असतो. तर आतापर्यंत आपण काय-काय बघितलंय? आतापर्यंत आपण सॉरी. आतापर्यंत आपण काय-काय बघितलंय? आतापर्यंत आपण बघितलंय, की आपण जेव्हा एम-आयचा पेशंट बघतो तेव्हा आपल्याला काय एक्स्पेक्टेड असतं त्याच्यामध्ये, त्याच्या ई-सी-जीमध्ये आपल्याला काय एक्स्पेक्टेड असतं, त्याच्या 2D इकोमध्ये काय एक्स्पेक्टेड असतं, त्याच्यानंतर त्याचे लोकेशन्स जे आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून दुसऱ्याच्या सर्व इन्व्हेस्टिगेशन आहेत जसं की ट्रीटमेंट टेस्ट झालं, त्याच्यानंतर आपण कुठली बघितली एन्झाइम स्टडीज झाल्या. ह्यासारख्या ज्या स्टडीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय एक्स्पेक्टेड असतं हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. आता इथून पुढे आपण काय करणार आहोत, त्याची मॅनेजमेंट जी आहे ती बघणार आहोत. मॅनेजमेंट ऑफ एम-आय. मॅनेजमेंट ऑफ एम-आय. तर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट प्रायोरिटी कशाला द्यायची आहे? जर तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी विचारली, तर तुमचं आहे मॉर्फिन. ठीक आहे. मॉर्फिन पेशंटला देणं हे काय असतं आपली प्रायोरिटी आहे. आणि त्यानंतर सेकंड प्रायोरिटी जर तुम्हाला विचारली, तुमची सेकंड प्रायोरिटी जी आहे, ती असणार आहे ऑक्सिजनेशन. ठीक आहे. तर मॉर्फिन काय करतं तुमचं? मॉर्फिन तुमचं काय करतं? एकतर फर्स्ट काय करतं तुमचं पेनचं मॅनेजमेंट करतं आणि दुसरं म्हणजे काय तुमचं जे ऑक्सिजनची डिमांड आहे, ती काय करतं? कमी करतं. म्हणून आपण काय करतो? मॉर्फिन पेशंटमध्ये देत असतो जेणेकरून तुमच्या सेल्सची ऑक्सिजनची डिमांड कमी होईल आणि ऑक्सिजनची डिमांड कमी झाल्यामुळे काय होणार आहे तिथे त्यांची जी डेथ आहे ती होणार नाही. जेव्हा जर कार्डियाक सेल आहे, फॉर एक्झाम्पल ही कार्डियाक सेल आहे. ह्या सेलला जर 30 मिनिटापर्यंत जर O2 सप्लाय जर काय झाला, कमी जात राहिला, ठीक आहे. जेवढा पाहिजे तेवढा गेला नाही, तर ही सेल काय होते, परमनंटली डिलीट होते. डेथ होते. परमनंटली काय होते, डेथ होते. या सेलची काय होते, परमनंटली डेथ होते आणि त्यानंतर आपण त्या सेलला काय करू शकत नाही, रिवाईव्ह करू शकत नाही. म्हणून आपल्याला काय करणं, मॉर्फिन आणि ऑक्सिजनेशन देणं त्या सेलला, त्या सेलपर्यंत ऑक्सिजन पोहोचवणं हे आपलं प्रायोरिटीचं काम असतं. म्हणून आपण पेशंटला काय करतो, मॉर्फिन देतो जेणेकरून काय होईल, पेशंटची ऑक्सिजनची डिमांड कमी होईल आणि मग नंतर आपण काय करतो, पेशंटला ऑक्सिजन देतो. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय करतो पेशंटला आपण काय करतो अप्रोप्रिएट पोझिशन देतो. अप्रोप्रिएट पोझिशन कुठली आहे इथे आपल्यासाठी? अप्रोप्रिएट पोझिशन कुठली आहे? तर इथे आहे आपल्यासाठी फाउलर्स. ठीक आहे. फाउलर्स पोझिशन. मग ते सेमी फाउलर्स किंवा हाय फाउलर्स तुम्ही देऊ शकता. सेमी फाउलर किंवा हाय फाउलर पोझिशन देऊ शकता जेणेकरून काय होणार पेशंटचं मॅक्सिमम जे आहे ते ऑक्सिजनेशन होण्याचं पेशंटचं चालू राहणार आहे. त्यानंतर आपण फार्माकोलॉजिकल थेरपीमध्ये आपण काय देतो? फर्स्ट मी सांगितलं फार्माकोलॉजीमध्ये आपण काय देतो? मॉर्फिन देतो. ठीक आहे. त्यानंतर आपण काय देतो एन-टी-जी देतो, नायट्रोग्लिसरीन देतो. त्याचबरोबर आपण काय देतो ॲस्पिरिन देतो. ठीक आहे. ॲस्पिरिन हा एक एन-ए-साइड आहे जो की अँटिप्लेटलेट सारखं पण बिहेव करतो. म्हणून काय करतो आपण ॲस्पिरिन देतो. ॲस्पिरिनमध्ये काय होतं पेशंटचं काय होतं ब्लड जे आहे ते काय होतं थिन होतं. ठीक आहे. ब्लड काय होतं थिन होतं. ॲस्पिरिनचा जर तुम्हाला अँटिडोट विचारला तर कुठला आहे? सोडा बायकार NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट कार्बन काय आहे ते ॲस्पिरिनचं काय आहे? अँटिडोट आहे. वेगळा पेन हां. अँटिडोट आहे. आणि जेव्हा पेशंटमध्ये ॲस्पिरिनची टॉक्सिसिटी होते, तेव्हा तुम्हाला मोस्ट कॉमन सिम्प्टम्स किंवा साइन कुठला सांगतो पेशंट, तर ते काय म्हणतो, की माझ्या कानामध्ये काय येतंय, आवाज येत आहे. ठीक आहे. कानामध्ये काय येतंय, आवाज येत आहे असं पेशंट सांगतो. जेव्हा काय होतं पेशंटला ॲस्पिरिनची टॉक्सिसिटी होते आणि ॲस्पिरिनची टॉक्सिक झाल्यानंतर पेशंटला आपण काय द्यायचं आहे, इंजेक्शन सोडा बायटर आपण देत असतो. त्याचनंतर आपल्याला अजून काय द्यायचं आहे, सॉरी 4 नंबर आपल्याला काय द्यायचं पेशंटला स्टॅटिन्स द्यायचे आहेत.
स्टॅटिन्स कुठले? अटेरोस्टॅटिन जे काय करतात तुमचं जे कोलेस्टेरॉल आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम करत असतात. ठीक आहे. हे काय झालं आपल्या फार्माकोलॉजिकल थेरपीमध्ये झालं. तर त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे? अँटिकोॲग्युलंट द्यायचे आहेत. अँटिकोॲग्युलंट्स द्यायचे आहेत. अँटिकोॲग्युलंट्समध्ये काय कुठलं येणार आपलं? हेपॅरिन. हेपॅरिन काय अँटिकोॲग्युलंट ड्रग आहे. याचा अँटिडोट विचारलं तर काय म्हणणार तुम्ही? प्रोटामाइन सल्फेट. प्रोटामाइन सल्फेट. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय देतो? थ्रोम्बोलायटिक्स देतो. थ्रोम्बोलायटिक्स देतो. कुठले? अल्टिप्लेज सारखे. ठीक आहे. अल्टिप्लेज किंवा स्ट्रेप्टोकायनेज. स्ट्रेप्टोकायनेज याला आपण काय म्हणतो? टिश्यू प्लाझ्मिनोजेन ॲक्टिव्हेटर्स असा या आपण क्लासला असं म्हणत असतो. याचा जो अँटिडोट आहे तो मला तुम्ही सांगायचा आहे कमेंटमध्ये. ठीक आहे. याचं काय सांगायचं आहे तुम्हाला अँटिडोट कमेंटमध्ये सांगायचा आहे. त्याचबरोबर आपण पेशंटमध्ये काय देतोय? एसीई इन्हिबिटर्स देतो. एसीई इन्हिबिटर्स आपण पेशंटला देत असतो. जे की काय करतात अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम म्हणजे काय करतात ते अँजिओटेन्सिन 1 चं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये होऊ देत नाही. अशाला आपण काय म्हणतो अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इन्हिबिटर. एसी जो एन्झाइम आहे याचं काम काय असतं? अँजिओटेन्सिन 1 चं काय करतं? अँजिओटेन्सिन 2 मध्ये कन्व्हर्जन करणं हे काय असतं? अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइमचं काम असतं. पण आपण कुठला ड्रग देतोय? अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इन्हिबिटर. त्याला काय करतो? इन्हिबिट करतो. कशासाठी इन्हिबिट करतो? अँजिओटेन्सिन 1 पासून 2 पर्यंत कन्व्हर्ट करण्यासाठी आपण काय करतो त्याला इन्हिबिट करतो. ठीक आहे. या पेशंटमध्ये काय करतो आपण एसी इन्हिबिटर देतो. एसी इन्हिबिटर कुठले आहेत? इनॅलाप्रिल, इनॅलाप्रिल आणि रॅमिप्रिल हे काय एसी इन्हिबिटरचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतो. एसी इन्हिबिटर हे मेनली काय आहेत? अँटी हायपरटेन्सिव्ह पण यूज होतात. अँटी हायपरटेन्सिव्हसाठी पण यूज होतात आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे पेशंटचं देण्याच्या अगोदर काय करायचं आहे पेशंटचं बीपी जे आहे ते मॉनिटर करायचं आहे आणि जर पेशंटमध्ये बीपी कमी असेल, तर आपल्याला काय करायचं ड्रग होल्ड करायचा आहे. त्याचप्रमाणे जे नायट्रोग्लिसरीन होता, ठीक आहे. आपण काय सांगितलं होतं, की नायट्रोग्लिसरीन द्यायचं पेशंटला. इथे सांगितलं होतं. नायट्रोग्लिसरीनमध्ये पण काय करतं पेशंटचा बीपी बीपी काय करतं सडन ड्रॉप करतं मग पेशंटला. ते पण आपण काय करायचं नाही नायट्रोग्लिसरीन काय करायचं आहे होल्ड करायचं आहे. ही झाली आपली फार्माकॉलॉजिकल थेरपी. फार्माकॉलॉजिकल आपण काय-काय बघितलं? मॉर्फिन द्यायचं, एनटीजी द्यायचं, ॲस्पिरिन द्यायचं, स्टॅटिन द्यायचं, अँटिकोॲग्युलंट द्यायचे, थ्रोम्बोलायटिक्स द्यायचे. ठीक आहे. त्यानंतर काय द्यायचं? एसी इन्हिबिटर्स द्यायचे. हे आपण काय बघितले? 7 ड्रग्स जे आहेत ते आपण बघितले. आता फार्माकॉलॉजिकल थेरपी सोडून जर आपण काय करू शकतो? तर आपण काय करू शकतो? पीसीआय करू शकतो. ठीक आहे. परक्युटेनियस कार्डियाक इंटरव्हेन्शन्स. इंटरव्हेन्शन ही काय सर्जिकल प्रोसिजर आहे. ठीक आहे. कशी प्रोसिजर आहे? सर्जिकल प्रोसिजर. याच्यामध्ये काय करतो आपण? फॉर एक्झाम्पल ही काय तुमची ब्लड वेसल आहे. ही फॉर एक्झाम्पल तुमची ब्लड वेसल आहे आणि इथे काय आहे तुमचा? इथे काय झालेली आहे तुमची ब्लड वेसल काय झाली आहे अशी ब्लॉक झालेली आहे असं समजा. तर मग आपण काय करतोय? इथे काय करतो आपण? एक बलून घेतो आणि हा बलून काय करतो त्याला आपण फुगवतो. ठीक आहे. हा बलून आपण इथे फुगवतो. एक अशी वायर असते. ठीक आहे. आणि असा वायरच्या माध्यमाने आणि ते पुढे स्कोप असतो. स्कोप असल्यामुळे आपल्याला काय दिसतं कॅमेरामधून दिसते की बाबा कुठे तुमचा ब्लॉक आहे. आणि आपण काय करू तिथे तो बलून असा फुगवतो आणि फुगवून झाल्याच्यानंतर आपण तो बलून जेव्हा काढतो तेव्हा आपल्याला ब्लड वेसल कशी बघायला मिळते. जी आहे ती ब्लड वेसल आपल्याला अशी बघायला मिळते. म्हणजे काय एक साईट आहे ती काय थोडीशी स्पेस जो आहे तो काय होतो ओपन अप होतो. ठीक आहे. स्पेस काय होतो ओपन होतो आणि तुमचा जो ब्लड फ्लो आहे तो काय होतो रिस्टोअर होण्यासाठी मदत होते. त्याला आपण काय म्हणतो परक्युटेनियस कार्डियाक इंटरव्हेन्शन असं आपण म्हणतो. हे किती मिनिटामध्ये करायला पाहिजे? हे तुमचं 60 ते 90 मिनिटामध्ये तुम्ही करायला पाहिजे. याच्यापेक्षा जर जास्त केलं तर तुमचं काय होणार आहे? सेलची काय होणार आहे? डेथ होणार आहे. म्हणजेच काय झालं पर्मनंट डेथ त्याच्यानंतर तुम्ही ब्लड फ्लो रिस्टोअर करून पण काही फायदा होत नाही. त्याचप्रमाणे जी फार्माकॉलॉजिकल थेरपी वगैरे जे ॲस्पिरिन त्याच्यानंतर स्टॅटिन्स वगैरे जे आहेत ते तुम्ही किती 30 मिनिटाच्या आत द्यायला पाहिजे. जसं तुमच्याकडे तो 30 मिनिटाच्या आत तुम्हाला त्याला काय करायचं आहे लोडिंग डोस द्यायचा आहे. लोडिंग डोसमध्ये काय येतं तुमचं क्लॉपिडोग्रेल येतं, ॲस्पिरिन येतं, नंतर तुमचे स्टॅटिन्स येतात. ठीक आहे. हे सगळे काय तुमचे लोडिंग डोसमध्ये येत असतं. त्यानंतर आपण दुसरी मेथड जी आहे, आतापर्यंत आपण कुठली बघितली? फार्माकॉलॉजिकल बघितली, त्याच्यानंतर ही पीसीआय बघितली. ठीक आहे. यात आपण परक्युटेनियस कार्डियाक इंटरव्हेन्शन याला काय म्हणतो आपण पीसीआय म्हणतो. त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो? सीएबीजी करू शकतो. सीएबीजी करू शकतो. सीएबीजी म्हणजे काय? कार्डियाक आर्टरी बायपास ग्राफ्टिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं समजा, की तुमचा हे काय आहे? ह्या काय आहेत? हार्टला सप्लाय करणाऱ्या ब्लड वेसल आहेत असं समजा. ठीक आहे. आणि फॉर एक्झाम्पल काय झालंय तुमच्या इथे काय आहे? एक ब्लॉक आहे. ठीक आहे. इथे काय आहे? एक ब्लॉक आहे.
तुम्ही काय करणार, तुमची काय करणार, एक कुठल्याही बॉडीमध्ये दुसरी काय करणार, ब्लड वेसल घेणार. बॉडीमध्ये दुसरी काय करणार, एक वेसल घेणार. तिला काय करणार, इथून तोडणार आणि काय करणार मग परत हा जो तुकडा आहे, हा काय करणार आपल्यासाठी घेणार. मग हा तुकडा घेतला बरोबर आणि काय करणार, हा आणि हा हा याला काय करणार, जॉइंट करणार. म्हणजे दोघांचा अनास्टोमोसिस करणार, दोघांना जोडून घेणार आणि हा तुकडा जो आहे, हा तुकडा आपल्याला मिळाला. मोस्ट कॉमनली आपण कुठला घेतो, स्टेफॅनस वेनचा घेतो. स्टेफॅनस वेनचा आपण काय करतो, मोस्ट कॉमनली घेतो. मोस्ट कॉमनली कुठला घेतो आपण, स्टेफॅनस वेनचा घेतो. आता हा तुकडा आपण काय करणार, हा तुकडा आपण हा जो इथून जो तुमचा ब्लॉक आहे, ठीक आहे? ब्लॉक कुठे तुमचा इथे आहे. मग तुम्ही काय करणार, हा तुकडा इथे असा बसवणार. म्हणजे काय होणार तुमचा इथे जरी ब्लड सप्लाय नाही आला, तर काय होणार तुमचा ब्लड सप्लाय हा जर इथून इथे असा येणार. म्हणजे काय केलं तुम्ही, जो रस्ता तुमचा ब्लॉक झाला होता, जो रस्ता तुमचा ब्लॉक झाला, तुम्ही काय केलं त्याला बायपास केलं. हा काय केला, बायपास रस्ता केला. आपण बघतो जेव्हा आपला जो सिटी असते, फॉर एक्झाम्पल हा जो रस्ता आहे तुमचा आणि हा इथे काय झाली तुमची सिटीची काय अशी इथं वस्ती आहे, ठीक आहे. इथे काय खूप सिटीची वस्ती आहे आणि इथे काय होतं ट्रॅफिक जाम होते. म्हणून आपण काय करतो, त्या सिटीच्या बाहेरून एक रस्ता काढतो. सिटीचा काय करतो आपण असा एक बाहेरून रस्ता करतो. जेणेकरून काय होणार, जी अवजड वाहने वगैरे ती काय करणार, अशी इकडून इकडे जाण्यासाठी त्यांना मदत होईल. जेणेकरून इथे ट्रॅफिक काय होईल थोडीशी कमी होईल. त्याचप्रमाणे सेम आपण काय करतो, असा बायपास तयार करण्याचं काम करत असतो. म्हणजे तुमची जी ब्लड वेसल आहे, इथे जी ब्लॉक झालेली आहे, त्याला काय करतो आपण बाहेरून एक रस्ता तयार करून देतो. जेणेकरून पुढचा जो तुमचा काय होणार आहे, जो रक्तप्रवाह आहे काय ना, तो सुरळीत होणार आहे. तर आपण काय बघितलं, मॅनेजमेंटमध्ये आपण बघितलं, की आपण फार्माकोलॉजिकल थेरपी करतो. आपण सर्जिकल थेरपी सर्जिकल पण आपण काय करतो, मेथड अवलंबून घेत असतो. ज्यामध्ये मग आपण बघितलं, की पी-सी-आयमध्ये आपण काय करतो, सी-ए-पी-सीमध्ये आपण काय करतो, हे सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे. थेअरीचा जो पार्ट आहे, ठीक आहे. यामध्ये जो थेअरीचा पार्ट होता, तो इथे आपल्याला संपलेला आहे असं आपण डिक्लेअर करूया. आणि आता आपण काय करूया, एम-सी-क्यूकडे वळूया. तर फर्स्ट एम-सी-क्यू बघूया आपण. काय म्हणतोय, व्हिच ECG चेंजेस इज मोस्ट इंडिकेटिव्ह ऑफ एन अॅक्यूट स्टेमी. स्टेमी म्हणजे काय? एस-टी इलिव्हेशन एम-आय. ज्याच्यामध्ये काय होतं तुमचं एस-टी जो पार्ट आहे ECGचा, तो जर इलिव्हेट झाला असेल, त्याला आपण काय म्हणतो, स्टेमी म्हणतो. म्हणजे काय एस-टी इलिव्हेशन एम-आय. आणि जर दुसरा एक असतो, तो म्हणजे काय एन-स्टेमी. एन-स्टेमी म्हणजे काय? नॉन एस-टी इलिव्हेशन एम-आय. नॉन एस-टी इलिव्हेशनमध्ये काय होतं तुमचं, फक्त ती वेव्ह जी आहे, ते काय होते, इन्व्हर्जन होते. एस-टी इलिव्हेशन जे होत नाही. ठीक आहे. जेव्हा आपण ECG बघितले होते, तेव्हा आपण ECGमध्ये दाखवलं होतं. ठीक आहे. स्टेमी आणि एन-स्टेमी काय आहे. हा जो तुमचा फर्स्ट ECG दिसतोय, हा काय आहे? एन-स्टेमी आहे. एन-स्टेमी आहे आणि हा जो ECG याच्यामध्ये काय स्टिम्युलेशन आहे, हा काय आहे? स्टेमी आहे. स्टेमी आणि एन-स्टेमी जे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर बॅक टू द क्वेश्चन काय म्हणतोय? मोस्ट इंडिकेटर ऑफ एन अॅक्यूट एम-आय. ठीक आहे. अॅक्यूट एम-आय. यू वेव्ह इन्व्हर्जन, एस-टी सेगमेंट इलिव्हेशन, प्रोलॉन्ग पी-आर इंटरव्हल आणि वाइडेस्ट क्यू-आर-एस. क्वेशनमध्ये ऑप्शन म्हणतोय एस-टी इलिव्हेशन एम-आय म्हणजेच काय? एस-टी इलिव्हेशन म्हणजे काय? स्टेमी. एस-टी इलिव्हेशन इलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्राक्शन. एस-टी इलिव्हेशन आणि मायोकार्डियल इन्फ्राक्शनमध्ये काय होतं? तर काय होतं? एस-टी इलिव्हेशन म्हणजे काय? बी ऑप्शन करेक्ट आहे. यू वेव्ह इन्व्हर्जन कधी होतं? तर तुमचं हायपोकॅलेमिया. हायपोकॅलेमिया. यू वेव्ह इन्व्हर्जन आहे एखाद्या ECGमध्ये, याचा अर्थ काय होऊ शकतो इथे? हायपोकॅलेमिया आहे. एस-टी सेगमेंट इलिव्हेशनमध्ये काय आहे पेशंटला? मायोकार्डियल इन्फ्राक्शन आहे. त्याचं प्रोलॉन्ग पीअर इंटरव्हल जर असेल तर काय आहे पेशंटला? हार्ट ब्लॉक आहे. हार्ट ब्लॉक आहे. हार्ट ब्लॉक आपण कंप्लीट बघितलेला आहे. कधी? कुठल्या याच्या एपिसोडमध्ये बघितला आपण? ECGचा जो आपला ECG स्पेशल एपिसोड होता त्याच्यामध्ये आपण जो हार्ट ब्लॉक आहे फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री ठीक आहे. त्यानंतर सेकंड डिग्रीमध्ये वॅन टू बॅक फेनॉमेनॉन काय आहे? मोबिस टाइप 1 काय आहे? मोबिस टाइप 2 काय आहे? हे पण आपण त्याच्यामध्ये बघितलेलं होतं. त्यानंतर आपण काय बघितलं? वाइडंट क्यू-आर-एस कॉम्प्लेक्स कशामध्ये होतात? तर याच्यामध्ये होतात हायपोकॅल्शिमियामध्ये होतात. हायपोकॅल्शिमियामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ नर्स सस्पेक्ट्स नर्स सस्पेक्ट्स एम-आय व्हिच लॅब व्हॅल्यू इज मोस्ट स्पेसिफिक विचारली. ठीक आहे. मोस्ट स्पेसिफिक विचारलेली आहे. फर्स्ट ऑप्शनमध्ये सी-के-एम स्पेसिफिक आहे का? नाही. ट्रॉपाय आहे का? हो. मायोग्लोबिन आहे का? मायोग्लोबिन स्पेसिफिक आहे का? नाही. पण कशी आहे? मोस्ट अर्लीएस्ट आहे. मोस्ट अर्लीच आहे आणि एल-डी-एच आहे का? नाही. आपण आताच जेव्हा आपण एन्झाइम बघितली तेव्हा आपण बघितलं की ट्रोपाय कसं आहे? मोस्ट स्पेसिफिक आहे कार्डियाकचा. म्हणजे जर तुमच्या कार्डियाक सेलची डेथ झाली असेल तरच तुमचा ट्रोपाय वाढतो. पण मायोग्लोबिनचं कसं आहे की दुसऱ्या पण जरी सेलची डेथ झाली असेल तरी पण मायोग्लोबिन वाढतो. म्हणून जर कार्डियाकच्या साठी स्पेसिफिक विचारलं तर आपल्याला ट्रोपायला मार्क करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हिच सिम्प्टम इज मोस्ट टिपिकल ऑफ एम-आय? मोस्ट टिपिकल ऑफ एम-आय. शार्प चेस्ट पेन रिलीव्हड बाय रेस्ट.
Pain worse on inspiration, crushing chest pain, radiating to left arm, upper abdominal pain relieved by antacids. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय, शार्प चेस्ट पेन रिलीव्हड बाय रेस्ट. जर एखाद्या पेशंटचं रेस्ट केल्याच्या नंतर पेन कमी होत आहे, तर याचा अर्थ त्याला एम-आय असण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण जेव्हा आपण एम-आयचे सिम्प्टम्स बघितले होते, तेव्हा आपण चेस्ट पेन म्हणजे काय बघितलं होतं? चेस्ट पेन कसं होतं? सडन होतं. त्याच्यानंतर ते काय होतं? नायट्रोग्लिसरीनचे टॅबलेट खाल्ल्याच्या नंतर पण थांबत नाही, रेस्ट केल्याच्या नंतर पण थांबत नाही. ठीक आहे? म्हणजे कसं असतं ते रेडिएटिंग असतं. कुठं लेफ्ट आर्मला त्याच्यानंतर जॉला पण काय होऊ शकतं रेडिएट होऊ शकतं हे आपण बघितलेलं होतं. त्याचं सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, पेन पेन व्हर्सन्स ऑन इन्स्पिरेशन म्हणजे काय होऊ शकतं तुमचं इन्स्पिरेशन केल्याच्या नंतर काय होतं तुम्हाला पेन जास्त होतं. याचा अर्थ काय आहे? पेन कसा आहे? प्लुरायटिक चेस्ट पेन आहे. प्लुरायटिक आहे म्हणजेच काय? तुमचे जे लंग्सच्या लेयर आहेत, ठीक आहे? ह्या ज्या तुमच्या लंग्स आहेत, ह्या तुमचे लंग्स आहेत, ह्या लंग्सच्या ज्या लेयर्स आहेत, ह्या लेयर्स काय करतात एकमेकांना घासतात. त्याला आपण काय म्हणतो? प्लुरायटिक चेस्ट पेन म्हणतो. म्हणजे हे काय कार्डियाक कॉज नाही. त्याला काय आहे? प्लुरायटिक कॉज आहे. म्हणून हे एम-आय असण्याचं खूप कमी चान्सेस आहेत. तर आपण काय म्हणतो बघा, क्रशिंग चेस्ट पेन रेडिएटिंग टू लेफ्ट आर्म. आपण बघितलं होतं, की चेस्ट पेन जे आहे एम-आयचं ते काय होतं, जॉला आणि लेफ्ट आर्मला काय होतं रेडिएट होतं. त्याला आपण काय म्हणतो रेफर्ड पेन असं आपण म्हणतो. ठीक आहे. पण याच्यामध्ये ह्या पेशंटला एम-आय असू शकतो. लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, अपर अब्डोमिनल पेन रिलीव्हड बाय अँटासिड्स. पेशंटला जेव्हा अँटासिड दिले आपण, ठीक आहे. अँटासिडमध्ये आपण काय दिलं H2 ब्लॉकर दिलं फॉर एक्झाम्पल पॅन्टोप्रोझोल दिलं किंवा रॅन्टॅक दिलं किंवा ओमेस दिलं. याच्यानंतर काय झालं पेशंटमध्ये काय झालेलं आहे, पेन कमी झालं. म्हणजेच पेशंटला काय होतं, कार्डियाक पेन होतं का? नव्हतं. पेशंटला कुठलं पेन होतं? पेशंटला होतं हायपर ॲसिडिटी. हायपर ॲसिडिटी पेशंटला झालेली होती आणि तुम्ही जेव्हा ॲसिडिटी अँटासिड दिलं तर काय झालं, ती हायपर ॲसिडिटी काय झाली न्यूट्रलला आली आणि त्यामुळे पेशंटचं काय झालं अब्डोमिनल पेन जे आहे ते कमी व्हायला लागलं. म्हणजे त्या पेशंटमध्ये पण एम-आय नव्हता. म्हणजे आपला एम-आयचा याच्यामध्ये पेशंट कुठला होता? तर ऑप्शन सी जो होता तो आपला काय होता? एम-आयचा पेशंट होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ नर्स शुड होल्ड बीटा ब्लॉकर्स इफ हार्ट रेट इज बिलो. ठीक आहे. जेव्हा आपण एम-आयचा पेशंट होतो, एम-आयचा पेशंट आपण जेव्हा मॅनेज करतो, त्यानंतर आपण जेव्हा त्याला फॉलोअपसाठी जेव्हा आपण डिस्चार्ज देतो, तेव्हा त्या पेशंटला आपण काय करतो, बीटा ब्लॉकर स्टार्ट करतो. ठीक आहे. बीटा ब्लॉकर ही इमिडिएट मॅनेजमेंट नाहीये, पण आपण काय करू शकतो, नंतर पेशंटमध्ये बीटा ब्लॉकरवर पेशंटला आपण ठेवत असतो. तर बीटा ब्लॉकर काय करतं, तुमचा हार्ट रेट पण कमी करतं. ठीक आहे. हार्ट रेट काय करतं, कमी करतात. बीटा ब्लॉकर हार्ट रेट कमी करतात. म्हणून आपण काय करू शकतो, ज्या पेशंटचा हार्ट रेट जो आहे, तो बिलो 50 आहे, त्या पेशंटला आपण काय करू शकत नाही, बीटा ब्लॉकर्स हे देऊ शकत नाही. म्हणून ऑप्शन सी काय आपला करेक्ट आन्सर असणार नाही. हां, कारण 50च्या कमी झालं तर आपण काय म्हणतो त्या कंडिशनला ब्रॅडिकार्डिया असं आपण कंडिशनला म्हणत असतो. म्हणून पेशंटला ऑलरेडी जर ब्रॅडिकार्डिया असेल आणि आपण त्यात परत जर बीटा ब्लॉकर दिलं, तर पेशंट काय होऊ शकतं, पेशंट काय होऊ शकतो, कार्डियाक डिसअरेथमियामध्ये जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, अ क्लायंट रिसीव्हिंग टी-पी-ए म्हणजे काय? टिश्यू प्लाझ्मिनोजन ॲक्टिव्हेटर, टी-पी-ए. ठीक आहे. व्हिच फाइंडिंग रिक्वायर्स इमिडिएट ॲक्शन. त्यापैकी कुठली जी फाइंडिंग आहे ती इमिडिएट ॲक्शन आपल्याला करायला सांगते. फर्स्ट ऑप्शन आहे ओझिंग गम्स, सिव्हिअर हेडेक, नॉझिया आणि टॅकिकार्डिया. टी-पी-एचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितले कुठले अल्टिप्लेज आणि दुसरं कुठलं स्ट्रेप्टोकायनेज. स्ट्रेप्टोकायनेज. तर हे काय करतात तुमच्या ब्लडला काय करतात थोडक्यात तुमच्या ब्लडला थिन करण्याचं काम करतात. ठीक आहे. थिन म्हणजे काय पातळ, खूप पातळ बनवतात ब्लडला. ठीक आहे. आणि हे खूप हाय रिस्क ड्रग असतात. हे खूप आपल्याला कॉशियसली द्यायचे असतात पेशंटला. एकदम आय-सी-यू सेटअप्समध्ये पेशंटच्या प्रत्येक गोष्ट आपल्याला मॉनिटर करून हे ड्रग आहेत आपल्याला द्यायला लागतात. या ड्रगचा एक्सपेक्टेड साइड इफेक्ट्स काही साइड इफेक्ट्स असतात. जसं की पहिलं दिलेलं आहे बघा ओझिन गम्स. आणि का तुमच्या जे हिरड्या आहेत, दातांचे जे हिरडे आहेत त्याच्यातून काय होऊ शकतं पेशंटला रक्त येऊ शकतं. हे काय एक एक्सपेक्टेड साइड इफेक्ट आहे. हा पण साइड इफेक्ट आहे, पण काय आहे अर्ली अर्ली साइड इफेक्ट आहे. त्यानंतर बघा थर्ड ऑप्शन काय म्हणतो नॉझिया. ठीक आहे. नॉझिया झाला म्हणजे पेशंटला आपण काय करू शकतो इमिडिएट ॲक्शन घ्यायची काही गरज नाहीये. तो पण एक साइड इफेक्ट आहे. टॅकीकार्डिया पण इमिडिएट ॲक्शन घ्यायची गरज नाहीये. टॅकीकार्डिया हा पेशंटमध्ये ऑलरेडी असतो. एम-आयच्या पेशंटमध्ये काय टॅकीकार्डिया ऑलरेडी असतो. पण ऑप्शन बी काय म्हणतोय सिव्हिअर हेडेक. सिव्हिअर हेडेक होतोय पेशंटला सिव्हिअर हेडेक होतोय याचा अर्थ काय झालेला आहे पेशंटचा ब्रेन हेमरेज झाला आहे. पेशंटचा जो ब्रेन आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे हेमोरेज झालेला आहे. हेमोरेज म्हणजे काय झालंय ब्लड काय झालंय तिथे ब्लड व्हेसल रप्चर झाले तिथून किंवा ब्लड काय होतंय बाहेर येत आहे. व्हेसलच्या बाहेर येत आहे. म्हणजे काय झालं तिथं इंट्राक्रॅनियल प्रेशर आय-एस-सी-पी पेशंटचा खूप वाढलेला आहे. पेशंटला सिव्हिअर हेडेक होत आहे आणि आपल्याला काय करायची गरज आहे इमिडिएटली जो आहे आपल्याला अँटिडोट ॲडमिनिस्टर करण्याची गरज आहे. मला टी-पी-एचा अँटिडोट जो आहे तो तुम्ही मला
याच्यामध्ये सांगणार आहात. ठीक आहे. मी तेव्हा शिकवताना पण तुम्हाला विचारलेलं होतं, की टीपीचा अँटिडोट आहे तुम्ही मला सांगायचा आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ क्लायंट रिसीव्हिंग टीपीए व्हिच सॉरी क्वेश्चन रिपीट झालेला. हां. द नर्स गिव्हज नायट्रोग्लिसरीन व्हिच बीपी रिक्वायर्स होल्डिंग द डोस. ठीक आहे. मी तुम्हाला जेव्हा एनटीजी सांगितलं होतं, तेव्हा मी सांगितलं होतं, की जर एनटीजी पेशंटला असेल आणि पेशंटचा जर बीपी जर कमी असेल, तर आपल्याला काय करायचं आहे? होल्ड करायचं आहे. त्यामुळे जर सगळ्यात कमी कुठला आहे? 88/54 हे काय आहे? खूप कमी बीपी आहे. म्हणजे त्या पेशंट काय खूप हायपोटेन्शनमध्ये आहे. हायपोटेन्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? होल्ड करण्याची गरज आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रायर टू गिव्हिंग मॉर्फिन, द नर्स चेक्स फर्स्ट ऑप्शन युरिन आउटपुट, रिस्पिरेटरी रेट, टेम्परेचर आणि रिफ्लेक्सेस. ठीक आहे. जेव्हा आपण पेशंटला मॉर्फिन देतो, मॉर्फिन हा एक ओपिओइड आहे. ओपिओइड आहे आणि ओपिओइडचं खासियत काय आहे, की ओपिओइडची खासियत आहे पेशंटला काय करू शकतो ते रेस्पिरेटरी डिस्ट्रेस रेस्पिरेटरी डिस्ट्रेसमध्ये घेऊन जाऊ शकतं. म्हणून पेशंटचा काय करू शकतो आपण रेस्पिरेटरी रेट जो आहे तो आपल्याला मॉनिटर करायचा आहे आणि तो जर 12 पेक्षा कमी असेल, लेस दॅन 12 पेक्षा असेल, तर आपल्याला काय करायचं आहे मॉर्फिन होल्ड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ट्रोपोनिन लेव्हल्स टिपिकली राईज विथिन ट्रोपोनिन लेव्हल आपल्याला काय बघायचं होतं, की मायोग्लोबिन त्याच्यानंतर सीकेएमबी त्याच्यानंतर सॉरी मायोग्लोबिन, सीकेएमबी रिक्त गेला. हां, सीकेएमबी आणि ट्रोपाय. हे काय 3 एन्झाइम बघितलं होतं. मायोग्लोबिन आपण काय बघितलं अर्लीस्ट बघितलं होतं 1 ते 2 तासामध्ये. सीकेएमबी 2 ते 3 तासामध्ये आणि ट्रोपोनिन 3 ते 4 तासामध्ये वाढतं हे आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये ट्रोपोनिन काय विचारलं आपल्याला कधी राईज होतो 3 ते 4 तासामध्ये ट्रोपोनिन हा राईज होत असतो. एक म्हणतात व्हिच इंटरव्हेन्शन डिक्रीज मायोकार्डियल ऑक्सिजन डिमांड? गिव्ह फ्लुइड्स फ्लुइड डिमांड कमी होणार आहे का? गिव्हिंग बीटा ब्लॉकर्स, इन्क्रीजिंग ॲक्टिव्हिटी, हिटिंग पॅड टू चेस्ट. ठीक आहे. तर बघा, जर एखाद्या पेशंटला आपण फ्लुइड्स देतोय, याचा अर्थ पेशंटची जी पंपिंग कॅपॅसिटी आहे, कॉन्ट्रॅक्शनची कॅपॅसिटी आहे, ती ऑलरेडी कमी झालेली आहे आणि आपण काय करतोय अजून फ्लुइड देतोय. म्हणजे आपण पेशंटला काय करतोय फ्लुइड ओव्हरलोड करतोय. फ्लुइड ओव्हरलोड करतोय. एम-आयच्या पेशंटमध्ये आपण काय करतोय फ्लुइड ओव्हरलोड करतोय. हे काय आहे पेशंटसाठी खूप हानिकारक आहे. असं होतंय. फ्लुइड ओव्हरलोड करतोय पेशंटसाठी काय करतो आपण खूप अजून पेशंटला वर्स्ट कंडिशनमध्ये घेऊन जातोय. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, इन्क्रीजिंग ॲक्टिव्हिटी. जर एखाद्या पेशंटची आपण ॲक्टिव्हिटी वाढवतोय म्हणजेच काय करतोय ॲक्टिव्हिटी करण्यासाठी त्याला एटीपी लागणार, एटीपीसाठी त्याला ऑक्सिजन लागणार. म्हणजे इन्क्रीजिंग ॲक्टिव्हिटी हा आपल्यासाठी ऑप्शन आहे का? तर नाही. आपण काय करतो पेशंटला रेस्ट करायला सांगतोय. जर तेवढी तो रेस्ट करणार त्याचं काय होणार ऑक्सिजनची डिमांड कमी होणार. हिटिंग पॅड टू चेस्ट. हिटिंग पॅड चेस्टला लावल्यानंतर काहीही होणार नाही. उलट तुमचं काय होणार व्हॅसो डायलेशन होणार. ठीक आहे. व्हॅसो डायलेशन होणार आणि पेशंटची कंडिशन अजून वर्स्ट होण्यासाठी मदत मिळणार. पेशंट ऑप्शन सेकंड काय म्हणतो बघा, गिव्हिंग बीटा ब्लॉकर्स. आपण पेशंटला बीटा ब्लॉकर देतो कारण का पेशंटचा हार्ट रेट जो आहे तो आपण काय करतो बीटा ब्लॉकर कमी करतो. फॉर एक्झाम्पल जर तुमचा हार्ट जो आहे तो एका मिनिटामध्ये 140 वेळा काय करतोय कॉन्ट्रॅक्ट करतोय. त्यासाठी जास्त ऑक्सिजन लागणार का? तर तोच हार्ट काय करतोय एका मिनिटामध्ये फक्त 70 वेळा बीट करतोय. तेव्हा ऑक्सिजन जास्त लागेल. तर ऑब्व्हियसली जेव्हा तो 140 वेळा बीट करतो तेव्हा त्याला काय मिळणार आहे जास्त ऑक्सिजन लागणार आहे. म्हणून आपण काय करतो पेशंटला बीटा ब्लॉकर्स देतो जेणेकरून काय होतं पेशंटचा जो आहे तो हार्ट रेट कमी होतो आणि ऑक्सिजनची डिमांड कमी होत असते. क्वेशन बघा. मोस्ट कॉमन कॉज ऑफ एम-आय. एम-आयचा मोस्ट कॉमन कॉज विचारलेला आहे. फर्स्ट ऑप्शन आहे कोरोनरी आर्टरी स्पाझम. सेकंड ऑप्शन आहे अथेरोस्क्लेरोटिक प्लेक रप्चर. थर्ड ऑप्शन आहे व्हायरल इन्फेक्शन आणि हायपोव्हॉलेमिया. तर तेव्हा आपण कॉजेस बघितले तेव्हा आपण काय बघितलं होतं, की मोस्ट कॉमन कॉज आहे. मोस्ट कॉमन कॉज ऑफ एम-आय इज अथेरोस्क्लेरोसिस. अथेरोस्क्लेरोसिस. ठीक आहे. ऑप्शन बी काय असणार आहे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. व्हिच कंडिशन कॉन्ट्राइंडिकेट्स थ्रोम्बोलायटिक्स. आपण काय करायचं पेशंटला थ्रोम्बोलायटिक्स कधी द्यायचे नाही आहेत. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, एज ओव्हर 70, रिसेंट सर्जरी, हाय कोलेस्टेरॉल आणि हिस्ट्री ऑफ हायपरटेन्शन. जर एखाद्या पेशंटचं 70 पेक्षा जास्त वय असेल तर आपण थ्रोम्बोलायटिक्स देऊ शकतो का? तर हो देऊ शकतो. जर पेशंटमध्ये दुसरे कुठलेही कॉन्ट्राइंडिकेशन नसतील. फक्त जर त्याचं एज 70 आहे म्हणून आपण त्याला थ्रोम्बोलायटिक्स नाकारू शकत नाही. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, हाय कोलेस्टेरॉल आहे म्हणजे एखाद्याचं थ्रोम्बस वगैरे आहे किंवा एम्बोलस आहे म्हणून आपण काय करतो पेशंटला थ्रोम्बोलायटिक्स त्यासाठीच तर देतोय. ठीक आहे. पेशंटमध्ये कोलेस्टेरॉल वाढलं होतं म्हणून थ्रोम्बस बनला होता म्हणूनच आपण थ्रोम्बोलायटिक्स देतो. हे काय कॉन्ट्राइंडिकेशन आहे. दिस इज
इंडिकेशन फॉर द एम-आय पेशंट ज्याच्यामध्ये काय आहे कोलेस्टेरॉल जास्त आहे. पेशंटमध्ये हिस्ट्री ऑफ एसटी आहे म्हणून आपण पेशंटला म्हणू शकतो की आम्ही तुम्हाला थ्रोम्बोलायटिक्स देऊ शकत नाही. तर हे पण नाही. पण जर पेशंटमध्ये रिसेंट सर्जरी आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटमध्ये रिसेंट सर्जरी झालेली आहे आणि हा जो त्याचा सर्जिकल वुंड आहे, त्याचं इन्सिजन आहे, हे त्याचं इन्सिजन आहे, इथे काय झालं तुम्ही स्टिचेस दिलेले आहेत आणि ह्या स्टिचेसमध्ये काय झालं इथे नुकतीच काय झालेलं आहे डेव्हलप व्हायला तयार झालेली आहेत. काय झाले तुमचे इथे काय झालं क्लॉट फॉर्मेशन झालेलं आहे. ते वुंड काय झालं तुमचं डेव्हलप व्हायला तयार झालेलं आहे. आणि अशा वेळेस जर तुम्ही पेशंटला काय दिलं, स्ट्रेप्टोकायनेस दिलं, ठीक आहे, स्ट्रेप्टोकायनेस दिलं, ठीक आहे, स्ट्रेप्टोकायनेस दिलं, तर पेशंट हे जे थ्रोम्बस इथं बनलेत, हे जे तुमचे वुंड्स बनलेत, जे की तुमच्यासाठी गरजेचे आहेत, ते काय होऊ शकतात, हे इथून निघून जाऊ शकतात आणि तिथं काय होऊ शकतं तुमचं ब्लिडिंगचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. ब्लिडिंगचे काय होतात चान्सेस वाढतात आणि पेशंट काय होऊ शकतो, हायपोटेन्शनमध्ये जाऊ शकतो. मॅसिव्ह हेमोरेज होऊ शकतो पेशंटला. म्हणून आपण पेशंटच्या पेशंटमध्ये सर्जरीची हिस्ट्री आहे, रिसेंटली सर्जरीची हिस्ट्री आहे. काय आहे तुमचा वुंड आहे, ॲक्टिव्ह वुंड प्रेझेंट आहे, तर त्या पेशंटमध्ये तुम्ही काय करू शकत नाही, थ्रोम्बोलायटिक्स हे देऊ शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द नर्स रिकॉग्नाइज कार्डिओजेनिक शॉक बाय. एखाद्या नर्सला वाटलं, की बाबा या पेशंटमध्ये काय आहे, कार्डिओजेनिक कार्डिओजेनिक शॉक आहे. तर तिने काय बघितलेलं असायला पाहिजे पेशंटमध्ये? फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, वॉर्म स्किन. वॉर्म स्किन हा आपल्याला कुठल्याही स्किनमध्ये बघायला मिळत नाही, एक्सेप्ट न्यूरोजेनिक शॉक. न्यूरोजेनिक शॉक. सर्व जे शॉक्स आहेत तुमच्या सर्व प्रकारच्या शॉपमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं, स्किन जी आहे ती सगळं ते कूल आणि कामी स्किन बघायला मिळते. एक्सेप्ट न्यूरोजेनिक शॉक जो असतो त्याच्यामुळे तुम्हाला स्किनच्या टेम्परेचरमध्ये चेंजेस बघायला मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याची स्किन आहे वॉर्म होते, जी नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतो त्या बॉडी टेम्परेचरला असते. पण कूल किंवा कामी स्किन होत नाही. बाकीचे तुमचे हायपोव्हॉलेमिक, हिमोरेजिक, कार्डिओजेनिक सर्व शॉक्समध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं, एनाफिलॅटिक झालं, काय बघायला मिळतं तुम्हाला, कूल स्किन बघायला मिळते. सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, इन्क्रीज युरिन आउटपुट. जर एखाद्या पेशंटचा सॉरी आउटपुट जो आहे 30 एम-एल पेक्षा कमी असेल, तर आपण त्या पेशंटला काय म्हणतो, शॉकमध्ये असं आहे आपण म्हणतो. पण जर त्याचा युरिन आउटपुट जर वाढत असेल, तर आपण त्याला काय म्हणू शकत नाही, हा पेशंट शॉकमध्ये आहे असं आपण म्हणू शकत नाही. थर्ड ऑप्शन बघा, लो बीपी आणि टॅकीकार्डिया. तर आपण कार्डिओजेनिक शॉक बघत असताना आपण मी तुम्हाला काय सांगितलं, 3 तुम्हाला साईन सांगितलेले. कुठल्या-कुठल्या पेशंट होतो, पेशंटचा टाकी होतो, त्यानंतर पेशंटचा काय होतो, बीपी काय होतो, कमी होतो. आणि त्याचप्रमाणे पेशंटमध्ये काय होतं, लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस अल्टर्ड होतं. ठीक आहे. लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस काय होतं, अल्टर होतं. पेशंट कसं कन्फ्युजनमध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळतो. बाउंडिंग पल्स असणं ही पण चांगली गोष्ट आहे. पण थर्ड ऑप्शन जे आहे ते काय नाही आपल्यासाठी सुटेबल नाहीये. म्हणजे काय पेशंट कार्डिओजेनिक शॉकमध्ये आहे. ते काय नाही आपल्यासाठी चांगलं नाही. जर हे जर सिम्प्टम्स तुम्हाला पेशंटमध्ये बघायला मिळत असतील, तर तुमचा पेशंट इज इन डेंजर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन फॉर एसटी इंडिव्हिज्युअल एम-आय पी-सी-आय शुड ऑकर विथिन. तर मी तुम्हाला काय सांगितलं, की पी-सी-आय किती 60 ते 90 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे. ठीक आहे. पी-सी-आय जे आहे ते 60 ते 90 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे आणि तुमचा जो फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट आहे, ते किती मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे? 30 मिनिटांमध्ये तुमची फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट व्हायला पाहिजे आणि 10 मिनिटांमध्ये पेशंटचं तुम्ही काय करायला पाहिजे? ई-सी-जी ऑब्टेन करायला पाहिजे. पेशंट जेव्हा तुमच्याकडे तुम्ही विथिन 10 मिनिट पेशंटचा ई-सी-जी ऑब्टेन करायला पाहिजे. विथिन 30 मिनिट्स जेव्हा तुमच्याकडे पेशंट आला, तेव्हा तुम्ही पेशंटला फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट तुम्ही त्याला एस्पिरिन दिली पाहिजे, मॉर्फिन दिली पाहिजे, एंटासिड दिलं पाहिजे, ऑक्सिजन दिलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पेशंट तुमच्याकडे 90 मिनिटांमध्ये तुम्ही पेशंटला ह्याच्यामधून जर पेशंट जरी रिकव्हर नाही झाला, ठीक आहे, फार्माकोलॉजिकल पेशंट मॅनेजमेंटमध्ये जर पेशंट रिकव्हर नाही झाला, तर विथिन 90 मिनिट्स पेशंटला काय करायला पाहिजे? पी-सी-आयसाठी फॉरवर्ड केलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑक्लुजन ऑफ सर्कमफ्लेक्स ब्रांच ऑफ कोरोनरी आर्टरी कॉजेस. ठीक आहे. पेशंटला काय झालंय, सर्कमफ्लेक्स ब्रांच जी आहे ती काय झालेली आहे, ऑक्लुजन झालेली आहे. तर पेशंटला कुठला एम-आय होतो. यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, थोडंसं हार्टची जी मी ब्लड व्हेसलचा सप्लाय सांगितलं ते समजून घ्यायला लागेल. राइट साइड आणि लेफ्ट साइड. लेफ्ट साइडला आपण काय बघितलं होती, लाडा लाडा आणि दुसरी कुठली बघितली होती, सर्कमफ्लेक्स. लेफ्ट सर्कमफ्लेक्स. ठीक आहे. राइट साइडला आपण कुठली बघितली होती, राइट पोस्टेरियर आणि कुठली बघितली, राइट मार्जिनल. ठीक आहे. ह्या काय कोरोनरी आर्टरीच्या ब्रांचेस आहेत. कोरोनरी आर्टरीच्या काय ब्रांचेस आहेत. कुठल्या राइट आणि लेफ्ट. राइटच्या राइट पोस्टेरियर, राइट मार्जिनल, लेफ्टची लाडा आणि सर्कमफ्लेक्स. तर जी सर्कमफ्लेक्स आर्टरी जी असते, तुम्हाला हार्टची इमेज दाखवली जाऊन तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. सर्कमफ्लेक्स जी आर्टरी आहे हां, हां. सर्कम ही आहे तुमची ही जी व्हेसल दिसते ही कुठली आहे? ही लाडा आहे आणि ही जी व्हेसल आहे ही काय तुमची सर्कमफ्लेक्स आहे. हा काय तुमचा हार्टचा लॅटरल भाग आहे. इथे जर तुमचा कुठे जरी ब्लॉक असेल, तर काय होणार तुमचा हा लॅटरल ब्लॉक आहे, जो आपण त्याला कन्सिडर करू शकतो. म्हणून
जर पेशीमध्ये सर्कम्फ्लेक्स आर्टरी जर ब्लॉक असेल, तर आपण काय म्हणू शकतो, पेशीमध्ये कुठला एम-आय आहे? लॅटरल वॉल एम-आय आहे, असं आपण पेशीमध्ये म्हणू शकतो. ठीक आहे. ऑप्शन सी जो आहे याचा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा, अ क्लायंट विथ अ चेस्ट पेन बिकम्स अनरिस्पॉन्सिव्ह. व्हॉट इस द नर्सेस फर्स्ट ॲक्शन? कॉल्ड द रॅपिड रिस्पॉन्स टीम, चेक कॅरोटीन प्लस, बिगिन चेक कंप्रेशन आणि ॲडमिनिस्टर ऑक्सिजन. तर जेव्हा तुम्हाला एखादा अनरिस्पॉन्सिव्ह पेशंट सापडतो, ठीक आहे. तर तुमची सर्वात पहिली जी ॲक्शन काय असायला पाहिजे, तर पेशंटची तुम्ही काय करायला पाहिजे, पल्स चेक केली पाहिजे. कुठली? कॅरोटीड पल्स चेक करायला पाहिजे. ठीक आहे. कॅरोटीड पल्स चेक चेक केली. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं, की बाबा पेशंटचं काय कॅरोटीड पल्स ॲब्सेंट आहे, त्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे, कॉल फॉर हेल्प. कॉल फॉर हेल्प. तुम्ही काय करायला पाहिजे, हेल्पसाठी कॉल केली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे, चेस्ट कंप्रेशन द्यायला पाहिजे. ठीक आहे. चेस्ट कंप्रेशन्स द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे, एअरवे मॅनेजमेंट करायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे, ब्रीथिंग मॅनेजमेंट करायला पाहिजे. सी-ए-बी अगोदर ए-बी-सी होतं, आता हे काय झालेलं आहे, सी-ए-बी असं चेंज झालेलं आहे. फक्त सी-पी-आरसाठी म्हणतो मी हां. सी-पी-आरच्या गाईडलाईन्समध्ये अगोदर काय होतं, ए-बी-सी एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन असं होतं. आता काय झालं, चेस्ट कंप्रेशन, एअरवे आणि ब्रीथिंग सी-ए-बी असं झालेलं आहे. ठीक आहे. तर अगोदर तुम्ही काय करणार, कॅरोटीड पेशंटचं पल्स चेक करणार. तुम्हाला कॅरोटीड पल्स लागले नाही, तुम्ही काय करणार, पटकन कॉल फॉर हेल्प करणार. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल तर तुमचा कोणतरी कलीग वगैरे, किंवा जर तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर एन्व्हायर्नमेंटमध्ये तुम्ही बस स्टँड, रेल्वे स्टँडवर जर तुम्हाला पेशंट असा आढळला, की अनरिस्पॉन्सिबल, तुम्ही कॅरोटीड पल्स चेक केले, पल्स लागत नाही, तर तुम्ही काय करणार, कोणातरी तुमचे जे कोणी जवळ असेल त्यांना सांगणार, काय करा, कुठचं मेडिकल इमर्जन्सी हेल्प घ्या, किंवा तुम्ही मला काय करा, हेल्प करा. ऑथरायझेशन माइंडवर करायला हेल्प करा, किंवा अदर पेशंटला पोझिशन वगैरे द्यायला मदत करा. तर तुम्ही त्या पेशंटची हेल्प घेऊन ते तुमच्या आसपासचे जेवढे कोणी असेल त्यांच्याकडून तुम्ही हेल्प घेऊ शकता. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये असेल, तुम्ही तुमच्या कलीगची हेल्प घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय सांगू शकता, कोड बिलीव्ह ॲक्टिव्हेट करायला सांगू शकता. त्याच्यानंतर तुम्ही क्रॅश कार्ड आणायला सांगू शकता. त्याच्यानंतर मग तुम्ही काय करायचं, स्वतः तुम्ही चेस्ट कंप्रेशनला द्यायचे. त्याच्यानंतर मग तुमचं जी फॉर एक्झाम्पल तुमची हॉस्पिटलमध्ये आहे, तुमची काय झाली, क्रॅश कार्ड आलेली आहे. मग तुम्ही काय करता, पेशंटला लगेच अँबो बॅग लावायचं. तुम्ही चेस्ट कंप्रेशन द्यायचे आणि तुमच्या कलीगला काय सांगायचं आहे, अँबो बॅगने त्याला काय करायचं, ब्रीथिंग द्यायला सांगायचं आहे. म्हणजे मग याच्यामध्ये जर आपण प्रायोरिटी वाईज जायचं म्हटलं, तर आपल्याला काय येणार, पहिले काय येणार आपलं, चेक कॅरोटीड प्लस ही आपली काय येणार, पहिली प्रायोरिटी येणार. त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी ही येणार. त्यानंतर थर्ड प्रायोरिटी ही येणार आणि फोर्थ प्रायोरिटी काय येणार आपली, ही येणार. त्यामुळे आपण प्रायोरिटी वाईज जायचं असेल, तर हा आपल्या क्वेशनचे आन्सर ते तुम्हाला मिळून जातील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ क्लायंट विथ सस्पेक्टेड एम-आय हॅज बी-पी ऑफ 82/40 म्हणजे काय पेशंटमध्ये हायपोटेन्शन आहे. हायपोटेन्शन आहे म्हणजे काय पेशंटमध्ये शॉकच्या कंडिशनमध्ये पेशंट आहे. आफ्टर नायट्रोग्लिसरीन प्रायोरिटी ॲक्शन इज फर्स्ट ऑप्शन काय, इन्क्रीज आय-व्ही फ्लुइड्स, स्टॉप नायट्रोग्लिसरीन, नोटिफाय प्रोव्हायडर, ॲडमिनिस्टर डोपामाइन. ॲडमिनिस्टर डोपामाइन. असं काय होतंय आज? तर बघा, की आता तुम्ही ना एन-टीची सुरू केली आणि एन-टीचा साइड इफेक्ट मी काय सांगितलं, की हायपोटेन्शन देते आणि तुम्ही आता बघितले बीपी किती झाले 82/40 तुमची काय झाली, बीपी झाली 82/40 काय आहे पेशंटची बीपी तुम्ही रीड केलेली आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, फर्स्ट सगळ्यात पहिली तुमची प्रायोरिटी कशाला असली पाहिजे, की पहिली प्रायोरिटी असली पाहिजे स्टॉप नायट्रोग्लिसरीन. सेकंड प्रायोरिटी काय असणार आहे, नोटिफाय प्रोव्हायडर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग जर ते प्रोव्हायडर तुमचा जो फिजिशियन आहे, डॉक्टर्स असतील, त्यांनी जर ऑर्डर दिल्या तर तुमचं फॉलो करण्याचं ते तुमच्या नंतरच्या प्रायोरिटीमध्ये येतं. पण फर्स्ट प्रायोरिटी तुमची काय येते, तर स्टॉप नायट्रोग्लिसरीन. का? कारण त्या नर्सला माहीत आहे, की हे बीपी कमी कोणामुळे झालेलं आहे, तर नायट्रोग्लिसरीनमुळे झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ नर्स प्रोव्हाइड्स द केअर फॉर अ क्लायंट डायग्नोस्ड विथ एम-आय 12 अवर्स अगो. एक क्लायंट होता, त्याला काय झालं, 12 तासापूर्वी एम-आय आला होता. ठीक आहे. एम-आय कधी आला होता, 12 अवर्स अगो. एम-आय 12 अवर्स अगो. The client is on bed rest and has oxygen by nasal cannula 2 लिटर पर मिनिट. ठीक आहे. पेशंटला काय O2 आहे किती 2 लिटर पर मिनिट त्या फ्लो रेटने आहे. The nurse notes sudden onset of this cardiac rhythm. कार्डियाक रिदम आपल्याला इकडे दिलेला आहे, ईसीजी दिलेला आहे. हा ईसीजी ज्यांनी माझा क्लास केलाय त्यांना माहिती आहे. हा ईसीजी कशाचा आहे? हा ईसीजी आहे V-fibचा. आयसीसी करायचा वेगवेगळा म्हणजे काय पेशंट काय व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनमध्ये. आता आपल्याला काय विचारलंय, इन्क्रीज नेझल कॅन्युला फ्लो रेट 4 लिटर पर मिनिट, ऑब्टेन एन ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल, नोटिफाय द हेल्थ केअर प्रोव्हायडर आणि ऑब्टेन ईसीजी. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट ऑप्शन म्हणतोय की ऑक्सिजनचा फ्लो रेट वाढवा. फ्लो रेट वाढल्यानं काहीही होणार नाही आहे. ऑब्टेन ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल पण याच्यामध्ये काहीही रोल प्ले करत नाही. लास्ट ऑप्शन काय म्हणतो, ऑब्टेन 12 लीड ईसीजी. ऑलरेडी आपल्याकडे ईसीजी आहे, परत ईसीजी काढायची गरज आहे का? नाही आहे. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, नोटिफाय द हेल्थ केअर प्रोव्हायडर.
आपल्याला काय करायचं आहे, हेल्थ केअरला जो हेल्थ केअर प्रोव्हायडर आहे त्याला काय करायचं आहे, नोटिफाय करायचं आहे. का? कारण हे काय आहे, एक व्हेंटिक्युलर फिब्रिलेशन आहे. व्हेंटिक्युलर फिब्रिलेशन जे आहे हे मला माहीत आहे. मी काय करणार, डॉक्टर साहेबांना फोन करून सांगणार, की "सर, असा पेशंट होता, जो की एम-आयमध्ये डायग्नोज झाला होता आणि त्याला आपण आता मी त्याची कार्डियाक रिदम बघतोय, तर ती कशी आहे, व्हेंटिक्युलर फिब्रिलेशनमध्ये आहे पेशंट. तर आपल्याला लवकरात लवकर काय करायला लागेल, पेशंटला डिफिब्रिलेट करायला लागेल. डिफिब्रिलेट करायला लागेल. ठीक आहे. मग आपण काय करणार, पेशंटला डिफिब्रिलेशनचं तयारी करून ठेवणार. पहिले काय करणार, आपण हेल्थ केअर प्रोव्हायडरला फोन करणार, सांगणार. त्याच्यानंतर मग आपण काय करणार, डिफिब्रिलेटर सर्व तयार करणार, डिफिब्रिलेटर आणून ठेवणार. त्याच्यानंतर पॅड्स वगैरे सगळे गमीज वगैरे व्यवस्थित आहेत, नाही बघणार. त्याच्यानंतर चार्ज करून ठेवणार. ठीक आहे. एवढं आपण करून ठेवायचं. नंतर हेल्थ केअर प्रोव्हायडर आल्याच्या नंतर आपण काय करायचं, पेशंटला लगेच डिफिब्रिलेट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A nurse is assessing a client who has just been admitted with a myocardial infarction. Which assessment finding would be the nurse's priority to report the healthcare provider? काय झालंय, पेशंट ॲडमिट झालेला आहे, त्याला काय आहे, मायोकार्डियल इन्फ्राक्शन आहे. विच असेसमेंट फाइंडिंग वुड बी द नर्सेस प्रायोरिटी. ठीक आहे. त्याच्यामध्ये नर्सेसची प्रायोरिटी विचारलेली पाहिजे. ऑटो सॅच्युरेशन ऑफ 96 काय वाईट गोष्ट आहे का? नाही, व्यवस्थित आहे सगळं. बीपी 130/80 हे पण ओके आहे. हार्ट रेट त्यानंतर काय आहे, चेस्ट पेन रिलेटेड टू पेन स्केल ऑफ 7/10. तर एखाद्या पेशंटचं काय आहे, चेस्ट पेन जे आहे तर 7/10 आहे, म्हणजे त्या पेशंटला खूप सारं पेन आहे. म्हणजे त्या पेशंटमध्ये कार्डियाक कार्डियाक मसल्समध्ये काय आहे, डॅमेज असू शकतो. पेशंटमध्ये काय आहे, एम-आय होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून पेशंट काय केला पाहिजे, आपण इन्फॉर्म केला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कॉजेस ऑफ एम-आय कॉजेस ऑफ शॉक इन एम-आय पेशंट, डिक्रीज इन कार्डियाक आउटपुट, लेस ब्लड व्हॉल्यूम, व्हॅसोडायलेशन आणि पल्मोनरी. या क्वेश्चनचा आन्सर आहे. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला काय करायचं, कमेंटमध्ये करायचं. कमेंट कसे करायचे, 20 आन्सर 20 आन्सर आणि ए, बी, सी किंवा डी या 2 पैकी काय करायचं, सॉरी 4 पैकी काय करायचं, एक ऑप्शन टाकायचा आहे. कमेंट ही त्याच फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून काय होईल, ती आमच्या टीमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला करेक्ट आहे की नाही हे त्याचा रिप्लाय देऊया. ठीक आहे. तर आजचा जो आपला एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण काय बघितलंय, थिअरी बघितली आहे प्लस एम-सी-क्यू बघितले आहेत कशाचे, एम-आयचे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत आपल्या नवीन एका डिसीज कंडिशन सोबत. तोपर्यंत सर्वांनी अभ्यास करत राहायचे, नोट्स बनवायचे आहेत. ठीक आहे. तो त्याच्यानंतर आपला जो नेक्स्ट पार्ट येणार आहे, तो एक अल्टरनेट डेने हा आपला ब्रह्मास्त्राचा येत असतो, सर्वांना माहीत आहे. संध्याकाळी दररोज 7 वाजता. तोपर्यंत आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक यू.